नमस्कार मेरे प्यारे मित्रों, आप सभी को आपके YouTube चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। और मैं हूं परशुराम मनकटी, आदर्श विद्यालय मेकली रायबाग में हिंदी भाषा अध्यापक के पद पर कार्यरत हूं। खासतौर पर 10वीं कक्षा के लिए वीडियो देने के लिए मैं प्रयास कर रहा हूं। आप नए हैं तो कृपया इस चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ सब्सक्राइब के साथ ही आपको बेल नोटिफिकेशन दबाना है, क्योंकि बेल नोटिफिकेशन दबाने से आने वाले नए वीडियो के ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ आपको जल्दी मिल जाएगी। ಆತ್ಮೀಯ 10ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮದಲ್ಲಿ। ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಮನ್ಕಟ್ಟಿ, ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾಲಯ ಮೇಕಳಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಭಾಷಾ ಅಧ್ಯಾಪಕನಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ। ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ 10ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನನ್ನ ಚಾನಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬನ್ನು ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಈ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಬೆಲ್ ಐಕಾನನ್ನು ಒತ್ತೋದ್ರಿಂದ ನೀವು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ಗಳನ್ನು ಮೊದಲರಾಗಿ ನೀವುಗಳು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ। बच्चों, मैं आज ना एक नया पाठ लेकर आया हूँ, उसी का नाम है कि कश्मीरी सेब। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾನು ಒಂದು ಹೊಸ ಪಾಠವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ, ಅದುವೇ कश्मीरी सेब। बच्चों, इस कश्मीरी सेब ने इस वीडियो में हम लोग इस पाठ के विधा, आशय और कहानीकार के परिचय और शब्दार्थ के बारे में ही जानकारी प्राप्त करेंगे। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಠದ ವಿಧ, ಆಮೇಲೆ ಪಾಠದ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ, ಈ ಕಥೆಗಾರರ ಪರಿಚಯ ಹಾಗೂ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಹೊಸ ಪದಗಳ ಅರ್ಥಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ತಿಳಿದುಕೊಂಡು ಬರುವ। देखो, मैं यहाँ पर वीडियो में आपको पोज कर कर दिखाता हूँ। ठहर देखिए, अच्छा शायद आप सभी को दिखाई दे रहा होगा। ये जो है ना, ये कश्मीरी सेब कहानी है ना, ये कश्मीरी सेब कहानी का ही पुस्तक है। और इस कश्मीरी सेब कहानीकार को जो लेखक है ना, जो मित्रों जो कथाकार है ना, वही है कि मुंशी प्रेमचंद जी। देखो, ये जो फोटो है ना, आपके टेक्स्ट बुक में भी है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಒಂದು ಇಮೇಜ್ನಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ತೋರಿಸಿರುವ ಹಾಗೆ ಇದು ಒಂದು ಕಥೆಯ ವಿಧಾನ, ಲೇಖಕರ ಮೂಲ ಕಥೆಯ ಪುಸ್ತಕ ಕಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ದ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಇಮೇಜ್ ಇಲ್ಲಿದೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಕಥೆಯನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಥೆಗಾರರ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನು ಸಹಿತ ನಾವೊಂದು ಈ ಒಂದು ಪೇಜಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ। सो कृपया फिर चलेंगे कि आगे इस कहानी में क्या है और क्या क्या नया है। ಹಾಗಾದರೆ ನೋಡೋಣ ಮುಂದೆಲ್ಲ ಏನಿದೆ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। बच्चों, पहले जानेंगे कि कश्मीरी सेब पाठ है ना, ये कहानी विधा का है। ಹಾಗಾದರೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಈ ಒಂದು ಪಾಠ ಯಾವ ವಿಧದಲ್ಲಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕಥೆ ವಿಧದಲ್ಲಿ ಇದೆ। बच्चे, फिर कहानी हो गया तो कहानीकार भी होना ही है ना, इसलिए इस कहानीकार का नाम है कि प्रेमचंद जी है। यानी हिंदी में तो बहुत ही बढ़िया प्रेमचंद जी है। ಕತೆ ಅಂದಮೇಲೆ ಕತೆಗಾರರು ಇರಲೇಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ಹಾಗಾದರೆ ಈ ಒದ್ದ ಕತೆಗಾರರ ಹೆಸರೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರೇಮಚಂದ್। ಇವರು ಹಿಂದಿಯ ಶ್ರೇಷ್ಠ ಕತೆಗಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು। अब चलेंगे कि इस पाठ के उद्देश्य पर, यानी पाठ के आशय में क्या है। देखो बच्चों, इस कहानी में बाज़ार में लोगों के साथ होने वाली को धोखेबाजी पर प्रकाश डाला गया है। यानी जो बच्चों बाज़ार में हम खरीदारी करते समय जाते हैं ना, और उसमें खरीदारी करते समय कहीं हम धोखेबाजी भी खा लेते, उस धोखेबाजी पर एक झलक, एक प्रकाश यहाँ पर डाला गया है। और साथ ही साथ दूसरा मुद्दा है बच्चों, खरीदारी करते समय सावधानी बरतने का आवश्यकता। यानी जो हम वस्तुओं को खरीदी करते हैं बाज़ार में, उस खरीदारी करते समय हम क्या करना है कि खुद ही स्वयं हम सचेत रहना पड़ता है, जागरूकता रहना पड़ता है। इस जागरूकता होने की आवश्यकता पर एक बल जोर इस कहानी से हमें मिलता है। आपको इस कहानी का उद्देश्य समझ गया। पहला है कि इस कहानी के में बाज़ार में होने वाली धोखेबाजी को समझते हैं और ख़रीदारी समय करते हम सावधानी बरतने का आवश्यकता मिलता है। प्रिय मित्रों, ಸೊ ಈ ಒಂದು ಕಥೆಯಲ್ಲಿ ನಾವುಗಳು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ಉದ್ದೇಶ ಇದೆ। ಒಂದನೇದು, ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಜನರು ಯಾವ ಥರನಾಗಿ ವಂಚನೆಗೆ ಒಳಗಾಗ್ತಾರೆ, ಧೋಕೆಬಾಜಿ ಅಂದರೆ ವಂಚನೆ, ಓಕೆ, ಈ ಧೋಕೆಬಾಜಿ ಯಾವ ಥರನಾಗಿ ಅವರು ವಂಚನೆಗೆ ಒಳಗಾಗ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಷಯವನ್ನು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡುವ ಹೊತ್ನಾಗ ಜಾಗರೂಕರಾಗಿರಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಂಚನೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಭವ ಇರ್ತದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಜಾಗರೂಕರಾಗಿ ಇರಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಅವಶ್ಯಕತೆಯ ಕುರಿತು ಈ ಒಂದು ಕಥೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ। और भी हम समझ ले रहे हैं कि इस पाठ में क्या है। देखो, यहाँ पर लिखा गया है, लेखक अपना अनुभव बताते हुए पाठकों को सचेत करते हैं कि अगर खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो धोखा खाने की संभावना होती है। यानी जो मैं आपको आशय में बताया ना, वो आशय में बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि इसी से प्रश्न होते हैं कश्मीरी सेब कहानी से आपको क्या सीख मिलती है। यानी कश्मीरी सेब कहानी द्वारा प्रेमचंद जी का संदेश क्या है,
इस प्रकार के प्रश्न भी होते हैं उद्देश्य के आधारित पर। और यहाँ पर लेखक खुद पाता है कि अपना अनुभव, लेखक का अनुभव है कि यहाँ पर हमको सचेत करे, पाठकों को इसका अर्थ है कि रीडर्स हमें सभी है ना, अध्यापक और आप छात्रगण हैं, आप सभी को भी एक सचेत कर रहा है कि क्या कर रहे हैं, अगर खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो, अगर हम बाज़ार में खरीदारी करते समय जागरूकता नहीं बरतने से धोखा खाने की संभावना ज़्यादा होती है। अगर खरीदारी करते समय सावधानी नहीं बरतने तो निश्चित रूप पर हम धोखा खाने के लिए ही धोखा खाने की एक संभावना होती है। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಈ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಇದೊಂದು ಸ್ವಂತ ಅನುಭವವಿದೆ. ಅವರು ಓದುಗರಿಗೆ ಈ ಥರನಾಗಿ ಜಾಗರೂಕರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾವು ಖರೀದಿ ಮಾಡುವಾಗ ಜಾಗರೂಕರಾಗಿ ಇರದೇ ಇತ್ತಂದರೆ ಸೊ ನೀವು ಲೇಖಕರ ಹಾಗೆ ಕೂಡ ವಂಚನೆ ಒಳಗಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಲೇಖಕರ ಒಂದು ಆಶಯ. ಈ ವಿಷಯದ ಕುರಿತು ಭಾಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ನೀವುಗಳು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕು. ಏಕೆಂದರೆ ಸೊ ಪ್ರತಿ ಸರಿ ಈ ಒಂದು ವಿಷಯದ ಮೇಲೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ. ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಕಹಾನಿಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ತಿಳಿದು ಬರ್ತದೆ, ಅಥವಾ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಕಹಾನಿ ಸಂದೇಶ ಏನಂದ್ರಲ್ಲಿ ಅವು 2 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಒಂದನೇದು ಬಾಜಾರ್ ಮೇ ಹೋನೆ ವಾಲಿ ಧೋಕೆಬಾಜಿ, ಎರಡನೇದು ಖರೀದಾರಿ ಕರ್ತೆ ಸಮಯ ಸಾವಧಾನಿ ಬರತ್ನೆ ಕಾ ಸಂದೇಶ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಮುಂದೇನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಈ ಕಹಾನಿಯನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೇಖಕರ ಪರಿಚಯ ಇದೆ. ಸೊ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಲೇಖಕರ ಭಾವಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡಿದ ಹಾಗೇ ಸೊ ಅವ್ರೇನು ಕಾಣ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೌಮ್ಯ ಸ್ವಭಾವದವ್ರ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾರೆ. निश्चितವಾಗಿ ಕೂಡ ಅವರ रचनेಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇದೆ. बच्चों देखो, प्रेमचंद जी का जो भावचित्र देखते हैं हमको समझ में आता है कि कितना एक बढ़िया व्यक्तित्व उन पर है. देखो बच्चों, इनके प्रेमचंद जी के व्यक्तित्व पर और कुछ उनका जीवन के परिचय पर मैं आपको मुद्दों बताने के लिए कोशिश करता हूँ. आपको ध्यान देना है कि मुंशी शब्द है ना, यहाँ पर जो मुंशी शब्द का अर्थ होते हैं बच्चों आचार्य. क्या आते हैं? आचार्य. इसे शिक्षक भी कहते हैं, अध्यापक भी कहते हैं. मुंशी प्रेमचंद यानी एक उनका एक ये है रिस्पेक्टिव वर्ड है. ಓಕೆ, ಒಂದು ಗೌರವ ಸೂಚಕವಾಗಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಮುನ್ಸಿ. ಸೊ ಮುನ್ಷಿ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ आचार्य. सो देखेंगे आगे है, प्रेमचंद जी का जन्म 31 जुलाई 1880 को वाराणसी के पास लमही नामक गांव में हुआ था. यानी और आप सभी को पता है वाराणसी किस राज्य पर है? उत्तर प्रदेश पर है. यानी उत्तर प्रदेश राज्य के वाराणसी से एक 4 मील की दूरी पर एक लमही गांव है. इसी लमही गांव में प्रेमचंद जी का जन्म हुआ था बच्चों 31 जुलाई 1880 को. इनका वास्तविक नाम धनपत राय था. यानी उनका जो मूल नाम कहते हो ना, वास्तविक नाम, वही धनपत राय है. शिक्षा विभाग में नौकरी करते थे. यानी देखो, प्रेमचंद जी का जो शिक्षा का स्तर है ना बच्चों, वो मैट्रिक तक ही हुई है. और मैट्रिक होने के बाद उन्होंने एक स्थानीय विद्यालय में शिक्षक के पद पर भी नियुक्त हुए थे मुंशी प्रेमचंद जी ने. बचपन में ही प्रेमचंद मातृ प्रेम से वंचित रहे. यानी जो बचपन में जो बहुत ही छोटे दिनों में ही, यानी छोटे बाल्यकाल में ही प्रेमचंद जी ने अपने माँ से वंचित थे. यानी उनकी माँ की मृत्यु हुई थी. उनकी माता का नाम आता है बच्चों आनंदी देवी आता है. और इनके पिताजी का नाम है बच्चों अजायब राय. और आनंदी देवी का पुत्र ही प्रेमचंद जी था. छोटे समय में ही, यानी बाल्यकाल में ही, प्रेमचंद जी के बाल्यकाल में ही उनकी माँ आनंदी देवी की मृत्यु हुई थी. इनका जीवन गरीबी में ही गुजरा. यानी जो उन्होंने बचपन में बहुत ही गरीबी स्थिति में उन्होंने जीवन निभाना पड़ा बच्चों. वे मैट्रिक तक ही पढ़े. वे यथार्थवादी कथाकार थे. बच्चों यहाँ पर आता है कि एक यथार्थवादी शब्द है ना, यथार्थवादी हम कह सकते हैं, कि रियलिटी कह सकते, वास्तविक कह सकते. यानी उस समय में जो उन्होंने दहेज थे, अनमोल विवाह, पराधीनता, छुआछूत, जाति भेद, विधवा विवाह, आधुनिकता, इस अनेक बोध के बारे में इन्होंने कहानियाँ, उपन्यास लिखे हैं. इसलिए प्रमुख ही इनका नाम कहा जाता है कि यथार्थवादी कथाकार. जो आपके लिए परीक्षा में पूछा जाता है कि प्रेमचंद जी किस प्रकार के कथाकार हैं. यानी प्रेमचंद जी है कि वास्तविक, यानी यथार्थवादी, यानी वास्तविक है, रियलिटी के कथाकार कह सकते हैं. इनकी प्रमुख रचना है गोदान, सेवा सदन, गब्बर, निर्मला, कर्मभूमि आदि इनकी प्रमुख उपन्यास है. बच्चों, उपन्यास शब्द का अर्थ कन्नड़ में होता है कादम्बरी. यानी इन्होंने जो गोदान लिखे हैं, सेवा सदन, गब्बर, निर्मला, कर्मभूमि, यह 5 उपन्यास लिखे हैं. इसमें जो गोदान है ना बच्चों, ये गोदान ही उनकी अंतिम उपन्यास थी. और श्रेष्ठ, इसे महाकाव्य के स्तर पर भी जाना जाता है. आगे है बड़े घर की बेटी, नमक का दरोगा, पंच परमेश्वर, फूस की रात. ये जो 4 है ना, ये जो प्रसिद्ध ही कहानी संग्रह है.
और प्रेमचंद जी की कहानियाँ मानस सरोवर नाम से संकलित है। यानी जो प्रेमचंद जी की कहानी है ना बच्चों, उन्होंने 300 से ही ज़्यादा अधिक कहानियाँ लिखे। इन 300 अधिक से ही ज़्यादा कहानियाँ, इस देखो आप, मैं आपको इमेज दिखाया हूँ। इस प्रकार मानस सरोवर नाम से 8 विभाग में, यानी 8 खंडों में जो इनकी कहानियाँ संग्रहित हुए, कहानियाँ प्रकाशित हुए। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮುನ್ಸಿ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಅವರ ಒಂದು ಜೀವನ ಪರಿಚಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ಮುನ್ಸಿ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಅವರು ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 31 ಜುಲೈ 1880ರಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದ ವಾರಣಾಸಿಯ ಲಮಹಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಊರಿನಲ್ಲಿ. ಇವರ ಮೂಲ ಹೆಸರು ಧನ್ಪತ್ರ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಇವರು ಶಿಕ್ಷಣ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಕೇವಲ ಅವರು ಮೆಟ್ರಿಕ್ವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿನೇ ಅವರು ತಮ್ಮ ತಾಯಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡರು. ಅಂದರೆ ಅವರ ತಾಯಿ ಹೆಸರು ಆನಂದಿದೇವಿ ಮತ್ತು ತಂದೆ ಹೆಸರು ಅಜಾಯ ಬ್ರಾಯ್ ಅಂತೆ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇವರನ್ನು ನಾವು ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಕಥೆಕಾರರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಏಕೆಂದರೆ ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿನ ಇವರು ಒಂದು ವರದಕ್ಷಿಣೆ ಪದ್ಧತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಪಾರತಂತ್ರ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ವಿಧವಾ ವಿವಾಹ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಧುನಿಕತೆಯ ಅಂಶಗಳ ಕುರಿತು ಇವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಥೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬರೆದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರನ್ನು ಏನಂತ ಕರಿತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಕಥಾಕಾರ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ 2 ಪ್ರಕಾರದ ಒಂದು ಕೃತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಉಪನ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಕಾದಂಬರಿ, ಎರಡನೇದು ಕಹಾನಿ ಅಂತಂದರೆ ಕಥೆಗಳು. ಇಲ್ಲಿ ಒಂದು 5 ಉಪನ್ಯಾಸಗಳಿದ್ದಾವೆ. ಗೋದಾನ್ ಇದೆ, ಸೇವಾಸದನ್ ಇದೆ, ಗಬ್ಬರ್, ನಿರ್ಮಲ ಮತ್ತು ಕರ್ಮಭೂಮಿ. ಈ 5 ಉಪನ್ಯಾಸಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ, ಸೊ ಗೋದಾನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಮಹಾಕಾವ್ಯ ಮತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದು ಅವರ ಅಂತಿಮ ಕಾದಂಬರಿ ಅಂತಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಇವರು ಬಡೇಗರ್ ಕಿ ಬೇಟಿ, ನಮಕ ದರೋಗ, ಪಂಚಪರಮೇಶ್ವರ್, ಫೂಸ್ ಕಿ ರಾತ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕಥೆಗಳನ್ನು ಸಹಿತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ 300ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಇದೆ. ಎಲ್ಲ 300ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲೇ ನಾನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ, ಈ ಮಾನಸ ಸರೋವರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 8 ಖಂಡಗಳಲ್ಲಿ, 8 ವಿಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಮಾನಸ ಸರೋವರದ ಮೂಲಕ ತಮ್ಮ ಕಥೆಗಳನ್ನು ಪ್ರಕಾಶನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕಥೆಕಾರರು ಮುನ್ಸಿ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಜಿ ಅವರು. बच्चों फिर चलेंगे आगे इस कहानी के नए शब्दार्थों पर. ಇಲ್ಲಿ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ जो नए शब्दार्थों में जो पहला शब्द है कि मेवा फरोश है, इसे मेवा फरोशों को कहते हैं कि मेवा या ताज़े फल बेचने वाला. और जैसे ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ತಾಜಾ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮಾರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಮೇವಾ ಫರೋಶ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸೊ ಫ್ರೆಶ್ ಫ್ರೂಟ್ಸ್ ವೆಂಡರ್ ಅಂತ ನಾವು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ. ಎರಡನೇದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ನಜರ್, ಇದಕ್ಕೆ ದೃಷ್ಟಿ, ನಿಗಾಹ ಅಂತಲೂ ಕರೀತಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ದೃಷ್ಟಿನೇ ಅಂತೀವಿ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಸೈಟ್ ಅಂತೀವಿ. ಆಮೇಲೆ ನೀಮ್ ಕೌಡಿ ಅಂತ ಇದೆ, ನೀಮ್ ಕಾ ಫಲ್ ಹೇ, ಅಂದರೆ ಬೇವಿನ ಒಂದು ಹಣ್ಣು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ನೀಮ್ ಫ್ರೂಟ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಸ್ವಾದ್ ಅಂದರೆ ರುಚಿ, ಟೇಸ್ಟ್ ಅಂತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಲೌಂಡ ಅಂದರೆ ಚೋಕ್ರಾ ಬಾಲಕ್, ಬಾಯ್. ಆಮೇಲೆ ಮೋಲ್ ಭಾವ್ ಅಂತ ಇದೆ, ಮೋಲ್ ಭಾವ್ ಅಂದರೆ ಮೂಲ್ಯ, ರೇಟ್ ಅಂತಲೂ ಕರಿತೀವಿ. ತರಾಜು है, तराजू का अर्थ तौलने का साधन, तकड़ी इसे वेइंग बैलेंस भी कहते हैं, वेइंग मशीन. और कायदा यानी रुचि है, नियम है, इसे रूल भी कहते हैं. और गलना है ना बच्चा, गलना इसका अर्थ होता है कि किसी वस्तु का घनत्व को कम होना. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ಹಿಡಿಯೋದು ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಶಬ್ದ ಇದೆ. ಒಂದು ಗಲ್ನ, ಒಂದು ಮೇವಾ ಫರೋಶ್, ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳು ತಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ದ್ರವ್ಯರಾಶಿಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾವಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ನಾವು ತುಕ್ಕು ಇಡೋದು ಅಂತ ಕರಿತಲ್ಲ. ಅದೇ ತನಗೆ ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಗಲ್ನ ಅಂದರೆ ಒಂದು ವಸ್ತುವಿನ ದ್ರವ್ಯರಾಶಿ ಕಡಿಮೆಯಾಗೋದು ಅಂತ ಅರ್ಥ. ಮುಂದೆ ಬೇದಾಗ್ ಅಂತ ಇದೆ, ಬೇದಾಗ್ ಸಾಫ್ ಎನಿ ಜಿಸ್ಮೆ ಕೋಯಿ ದಾಗ್ ನ ಹೋ, ಯಾವುದಕ್ಕೂ ಕಲೆಗಳಿರೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಬೇದಾಗ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಸ್ವಚ್ಛ, ಕ್ಲೀನ್. ಸುರಾಕ್ ಅಂದರೆ ಛೇದ, ಅಂದರೆ ಒಂದು ಛೇದ ಇರ್ತದಲ್ಲ, ಅದನ್ನು ಹೋಲ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ನಾವು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಹೋಲ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಛೇದ. ಬೇರ್ ಯಾನಿ ಏಕ್ ಪ್ರಕಾರ ಕಾ ಫಲ್ ಹೇ, ಅಂದರೆ ಬಾರೆಹಣ್ಣು. ಬಾಂಬ್ ಪ್ಲೇನ ಇಸ್ಕ ಅರ್ಥ ಕಿ ಪಹಚಾನನ, ಬಾಂಬ್ ಪ್ಲೇನ ಏನಿ ಪಹಚಾನನ, ಕಂಡು ಹಿಡಿಯೋದು, ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ಚೌಕಾಸ್ ಅಂತ ಇದೆ, ಚೌಕಾಸ್ ಅಂದರೆ ಸಚೇತ ಅಥವಾ ಸಾವಧಾನ ಅಂತ ಅರ್ಥ, ಅಂದರೆ ಅಲರ್ಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಕಚಹರಿ ಅಂದರೆ ಇದೆ, ಕಚಹರಿ ಅಂದರೆ ದಫ್ತರ್, ಕಚೇರಿ ಅಂತಲೂ ಕರಿತೀವಿ, ಆಫೀಸ್. ಸಾಂಕ್ ಏನಿ ಲೇನ್ ದೇನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅಂದರೆ ಕೊಂಡುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸೇಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆಮೇಲೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ ಛಟಾಂಕ್ ಅಂತ ಇದೆ, ಛಟಾಂಕ್ ಅಂದರೆ ಸೇರ್ಕಿ 16 ಭಾಗಕ್ಕೆ ಏಕ್ ತೋಲ್, ಅಂದರೆ 16 ಆನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನು ನಾವು ಛಟಾಂಕ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಕಡೆಗೆ ಕೊನೆಯ ಶಬ್ದ ರೇವಡಿ ಅಂತ ಇದೆ. ರೇವಡಿ ಅಂತಂದರೆ ತೀಲ್ ಅವ್ರ ಚೀನಿ ಸೇ ಬನಿ ಹುಯಿ ಮಿಠಾಯಿ, ಎಳ್ಳು ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಿಹಿ ತಿನಿಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ರೇವಡಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಒಂದು 4 ಶಬ್ದಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಒಂದನೇದು ಮೇವಾ ಫರೋಶ್ ಇದೆ, ಅಂದರೆ ಮೇವಾ ಯಾ ತಾಜೆ ಫಲ್ ಬೇಚನೆವಾಲ. ಎರಡನೇದಿಲ್ಲಿ ಗಲ್ನಾ ಅಂತಿದೆಯಲ್ಲ, ಗಲ್ನಾ ಅಂದರೆ ಕಿಸಿ ವಸ್ತು ಕಾ ಘನತ್ವ ಕಮ್ ಹೋನ. ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದಿದೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಬೇದಾಗ್ ಅಂತ ಒಂದಿದೆ, ಅಂದರೆ ಬೇದಾಗ್ ಅಂದರೆ ಸಾಫ್ ಜಿಸ್ಮೆ ಕೋಯಿ ದಾಗ್ ನ ಹೋ.
ಕಡೆಯದಾಗಿ 4ನೇ ಶಬ್ದ ಛಟಾಂಕ್ ಅಂದರೆ ಸೇರ್ಕೆ 16ನೇ ಭಾಗಕ್ಕೆ 1 ತೌಲ್. ಇಷ್ಟು 4 ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಂದರೆ ಇವುಗಳನ್ನು ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಒನ್ ವರ್ಡ್ ಸಬ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವುಗಳನ್ನು ನೀವು ಹೆಚ್ಚು ಗಮನವಿಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು, ಪದೇ ಪದೇ ಇವುಗಳನ್ನು ನೋಡೋದ್ರಿಂದನೂ ಆಗುತ್ತೆ. आइए तो मकड़े ओके बच्चों, बस हम मिलेंगे अगले वीडियो में। मेरे साथ जुड़े रहने के लिए आप सभी के लिए धन्यवाद। आप शायद नए हो तो कृपया आप लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए। ओके, वीडियो को लाइक कीजिए। इस वीडियो को आप लाइक करने से मुझे प्रेरणा मिलती है नए नए वीडियो बनाने के लिए। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ತಾವು ನಾವು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ದಯಮಾಡಿ ತಾವು ಲೈಕ್ಗಳನ್ನು ಒತ್ತೋದ್ರಿಂದ ಮುಂದೆ ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಸಿಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನನ್ನ ಜೊತೆ ತಾವು ಸಮಯವನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ವಂದನೆಗಳು. ನಿಮ್ಮ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಶಯಗಳನ್ನು ನನ್ನ ಇಮೇಲ್ ಐ ಡಿ parshuramankathi3@gmail.com ನೀವು ನನಗೆ ಕಳಿಸ್ಬೋದು. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸಲಹೆಗಳಿಗೆ ನಾನು उत्तरಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದೇನೆ. बच्चे, आप में से कई दुविधा हो गया तो मेरा ईमेल आई डी parshuramankathi3@gmail.com पर आप सेंड कर सकते हैं। आपकी दुविधाओं को हल करने के लिए मैं प्रयास करूँगा। सभी को लिए धन्यवाद। बाय बच्चों। हाय मेरे प्यारे बच्चों, आप सभी को आपके यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है और मैं हूँ परशुराम मनकटी, आदर्श विद्यालय मेकली रायबाग में हिंदी भाषा अध्यापक के पद पर कार्यरत हूँ। मैं 10वीं कक्षा के लिए खासकर वीडियो देने के लिए प्रयास कर रहा हूँ। आप नए हो तो कृपया मेरे चैनल स्टडी विद परशुराम को सब्सक्राइब कीजिए और सब्सक्राइब के साथ ही बेल आइकॉन को दबाना है और इससे मेरे आने वाले वीडियो के नोटिफिकेशन आपको जल्द ही मिलेगी। ಆತ್ಮೀಯ SSLC ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಾನಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಹನಕಟ್ಟಿ, ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾಲಯ ಮೇಕಳಿ ರಾಯಬಾಗ್ನಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಭಾಷಾ ಅಧ್ಯಾಪಕನಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ 10ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಾನು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಈ ಚಾನಲ್ಗಳ ಮೂಲಕ ಕೊಡಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವುಗಳು ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ದಯಮಾಡಿ ನನ್ನ ಚಾನಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಾನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳಿಗೆ ತಾವು ಲೈಕ್ಗಳನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. प्रिय छात्रों, हमने कश्मीरी से भाग 1 के वीडियो में इस पाठ का विधा, आशय और कहानीकार का परिचय और नए शब्दार्थ के बारे में जानकारी प्राप्त कर लिए थे। शायद आप में से नए हो तो कृपया इस पाठ के पहले वीडियो भाग को आपको ज़रूर से देखना, क्योंकि वहाँ सभी हम तथ्यों को सविवरण से बताया गया है। ಇಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಹೊಸಬರು ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಈ ಪಾಠದ ಮೊದಲ ವಿಡಿಯೋ ಭಾಗವನ್ನು ತಾವುಗಳನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಅದೇ ಒಂದು ವಿಡಿಯೋದ ಮೊದಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಠದ ವಿಧ, ಪಾಠದ ಆಶಯ, ಕಥೆಗಾರರ ಪರಿಚಯ ಮತ್ತು ಹೊಸ ಪದಗಳ ಅರ್ಥಗಳನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಾನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಆ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಸಹಜವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಹಾಯಕ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. चलेंगे पाठ का शुरुआत इस प्रकार है बच्चों। कल शाम को चौक में 2-4 चीज़ें खरीदने गया था। यानी लेखक कह रहे कि कल शाम को चौक, यहाँ पर एक चौक शब्द है ना बच्चों, आप सर्कल भी कह सकते हैं, लेकिन मुख्य बाज़ार, एक नगर का मुख्य बाज़ार को भी चौक कहा गया है। और ज़रूरी शब्द का अर्थ है बच्चों ज़रूरी यानी आवश्यक। यानी लेखक ने कल शाम को जो मुख्य बाज़ार को 2-4 आवश्यक चीज़ें खरीदने के लिए गए थे। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಗರದ ಮುಖ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ 2-4 ಅವಶ್ಯಕವಾದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದರು. पंजाबी मेवा फरोशों की दुकानें रास्ते ही में पड़ती है। ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಚೌಕಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶ್ ಅಂತಂದ್ರೆ ಪಂಜಾಬಿ ಜನರು ಹಣ್ಣುಗಳು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಗಡಿಗಳು. ಈ ಅಂಗಡಿಗಳು ಆ ಒಂದು ನಗರದ ಮುಖ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆ ರಸ್ತೆ ಬಳಿಯೇ ಇದ್ದವು. यानी जो चौक के रास्ते पर ही पंजाबी मेवा फरोशों की दुकानें थी। एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए। यानी लेखक को जो उस चौक के जो मुख्य बाज़ार था ना बच्चों, जो मुख्य बाज़ार के पंजाबी मेवा फरोशों की दुकान पर बहुत अच्छे यानी बहुत ही अच्छे थे और रंगदार थे, रंगवान थे और गुलाबी सेब सजे हुए नजर आए। जी ललचा उठा। यहाँ पर जी ललचाना शब्द का अर्थ थे बच्चों ललचाना। ओके, ಅಂದರೆ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಚ್ಚೆ ರಂಗದಾರ್, ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಬಣ್ಣದ ಗುಲಾಬಿ ಸೇಬ್, ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಅಲಂಕೃತ, ಸಜೇವನ ಅಂತಂದರೆ ಅದರಿಂದ ಕಂಗೊಳಿಸ್ತಿತ್ತು, ಗುಲಾಬಿ ಹಣ್ಣಿನಿಂದ ಅವೆಲ್ಲವುಗಳು ಅಲಂಕೃತವಾಗಿದ್ದವು. ಅವುಗಳನ್ನು ಕಂಡಿದ ನಂತರ ಆ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸೂರೆಗೊಳ್ತದೆ. यहाँ पर जी ललचा है ना, ये मुहावरा है बच्चों, जी ललचाना। ठीक है, जी ललचाना इसका अर्थ है कि किसी को पाने के लिए हम आकुल करना या ललचाना भी होता है। आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्दों के बारे में विचार करने की प्रवृत्ति हो रहा है। मैं इस वीडियो में आपको दिखाता हूँ बच्चों, इस प्रकार जो चौक था ना, जो चौक में जो पंजाबी मेवा फरोशों की दुकानें, यानी इस पंजाबी मेवा फरोशों की दुकानें में ही
मेवा फरोश शब्द का अर्थ होता है कि बच्चों ताज़े फल या मेवा बेचने वाला। ओके, इस प्रकार अलग अलग प्रकार के फल भी बेचा जाता था, यही पंजाबी मेवा फरोशों के दुकानें हैं। और जैसे लेकिन यहाँ पर इस मुद्दे पर बताया गया बच्चों, आजकल शिक्षित समाज में, यानी जो आजकल हम सभी लोग शिक्षित हैं ना, इसी शिक्षित समाज में प्रोटामिन और विटामिन के बारे में चर्चा होने की प्रवृत्ति हो रही है। लेखक कहते हैं कि देखो, आज हम कोई भी खाने के लिए पदार्थ ले लीजिए, उसमें हम विचार वही करते हैं कि अच्छा ये पदार्थ खाने से हमें हमारी जो एनर्जी कितनी मिलती है बॉडी के लिए। ओके, इस प्रकार आज हमारे समाज में जो शिक्षित समाज है ना बच्चों, जो इतने स्तर, अलग अलग स्तर पर जो शिक्षा हो रहा है, इस सभी शिक्षा की ओर पर जो आज खाने के पदार्थों पर, खाद्य पदार्थों पर प्रोटीन और विटामिन का ही विचार हो रहा है। आपको शायद इस पर एक 4-5-6 मुद्दों आपको समझ में आ गया होगा बच्चों। यानी लेखक ने कल शाम को चौक में 2-4 आवश्यक चीज़ें खरीदने के लिए गए थे और वहाँ पर ही पंजाबी मेवा फरोशों की दुकानें थी। एक ही दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब नज़र आए, देख लिए, और इसके कारण उनका जी ललचा उठा। लेकिन आज के समाज में प्रोटीन और विटामिन के बारे में विचार होने की प्रवृत्ति बढ़ रही है। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯಾಂಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಲೇಖಕರು ನಿನ್ನೆ ಸಂಜೆ ಮುಖ್ಯ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 2-4 ಅವಶ್ಯಕವಾದ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಪಂಜಾಬಿ ಹಣ್ಣುಗಳ ಮಾರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಗಡಿಗಳು ಪೇಟೆಯ ರಸ್ತೆಯ ಬಳಿ ಇದ್ದವು. ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಬಣ್ಣದ ಮತ್ತು ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಲೇಖಕರಿಗೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸೂರೆ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ, प्रोटीन ಮತ್ತು ವಿಟಮಿನ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮನೋಧೋರಣೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ। आपको याद रखना है कि लेखक का जी क्यों ललचा उठे प्रश्न भी है। एक दुकान में बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए देखकर लेखक का जी ललचा उठा। और दूसरा प्रश्न है बच्चों, आजकल शिक्षित समाज में किसके बारे में विचार हो रहा है? आजकल शिक्षित समाज में बच्चों प्रोटीन और विटामिन के बारे में विचार हो रहा है। ठीक है, आगे देखेंगे बच्चों। इस इमेज में मैं पंजाबी मेवा फरोशों की दुकान में जो अलग अलग प्रकार के फल बेचा जाता है ना, उस पर इस इमेज में मैं आपके लिए दिखाने के लिए कोशिश किया हूँ। और जैसे आज के जो समाज में जो प्रोटीन और विटामिन के बारे में जो विचार हो रहे हैं ना, जो प्रोटीन और विटामिन है बच्चों, ये दोनों ही हमारे शरीर के लिए आवश्यक तत्व ही माना जाता है। आप सभी आपके विज्ञान के विषय में पढ़े हो, विटामिन ए बी सी डी है और शरीर के लिए आधार माना जाता है। और जैसे प्रोटीन में तो कार्बन होता है, हाइड्रोजन होता है, ऑक्सीजन, नाइट्रोजन, सभी तत्व हम प्रोटीन में पाया जा सकता है। बच्चों चलेंगे आगे क्या है इस पार्ट पर। टोमेटो को पहले कोई भी न पूछता था, अब टोमेटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। विद्यार्थीगणे, यानी प्रिय छात्रों, यहाँ पर लेखक का यही कहना है कि जो टोमेटो है ना, टोमेटो को पहले कोई भी न पूछता था, लेकिन हम आज जो घर में सब्जी बनाते हैं ना, इस सब्जी में तो टोमेटो आवश्यक अंग बन गया है। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮೊದಲು ಈ ಟೊಮೆಟೊ ಹಣ್ಣನ್ನು ಯಾರೂ ಕೂಡ ಕೇಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಡುಗೆ ಪದಾರ್ಥಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಟೊಮೊಟೊನ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ, ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ। आगे है, गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज़ थी। अमीर लोग तो उसका हलवा ही खाते थे, मगर अब पता चलता है कि गाजर में भी बहुत विटामिन है। यानी जो पहले जो अनादिकाल में जो मानव था ना बच्चों, जो मनुष्य का जो आम गरीब लोगों का जो पेट भरने की चीज़ ही गाजर थी। और गाजर का हलवा ना केवल समाज के अमीर लोग ही बनाकर खाते थे, लेकिन अब पता चल रहा है कि गाजर में भी बहुत कुछ विटामिन है। ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಇತ್ತು, ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಕೇವಲ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಬಡ ಜನರು ಗಜ್ಜರಿ ಅವರ ಒಂದು ಜೀವನದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿತ್ತು। ಆಮೇಲೆ ಈ ಗಜ್ಜರಿ ಹಲ್ವಾ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನು ಕೇವಲ ಸಮಾಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮಂತ ವರ್ಗದ ಜನರು ತಿಂತಿದ್ರು। ಆದರೆ ಇವತ್ತು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಬದಲಾಗಿದೆ। ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಕೂಡ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಸಂಶೋಧನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಗಜ್ಜರಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ವಿಟಾಮಿನ್ನ ಗುಣಗಳು ಇದ್ದಾವೆ। इसलिए गाजर को भी मेज़ों पर स्थान मिलने लगा है। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಊಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಮ್ಮ ಭೋಜನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಏನಾಗದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗಜ್ಜರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಸಿಕ್ಕಿದೆ। देखो बच्चों, गाजर में बहुत कुछ विटामिन की मात्रा है, इसी कारण को आज गाजर को भी हमारे मेज़ों पर स्थान मिला है। सेब के विषय में तो यह कहा जाने लगा है कि एक सेब रोज़ खाइए तो आपको डॉक्टरों की ज़रूरत न होगी। देखो बच्चों, अभी तो टोमेटो के बारे में हो गया और नेक्स्ट गाजर के बारे में हो गया, लेकिन अब लेखक का यह कहना है कि हम रोज़ एक सेब खाने से डॉक्टरों की ज़रूरत नहीं होती है। देखो, क्योंकि डॉक्टरों की
डॉक्टर यही काम करते हैं कि बच्चों जो रोगों को क्या करते हैं उन्होंने पता लगाता है और रोगों को निवारण करने के लिए अगत्य सुझाव भी उन्होंने देते हैं। लेकिन आज जानलेवा बीमारियों के कारण आज लोग अस्पताल को नहीं भी चाह रहा है। ये भी एक कारण ही बन गया है। इसलिए लेखक यह कहता है कि जो आप डॉक्टरों से दूर रहने के लिए एक सेब खाना ज़रूरत है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣು ತಿನ್ನೋದರಿಂದ ನಾವು ವೈದ್ಯರಿಂದ ದೂರ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಏಕೆಂದರೆ ಸೇಬಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣಗಳಿದ್ದಾವೆ. ಅದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಗಳನ್ನು ಕೂಡ ನಿವಾರಣೆ ಮಾಡುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ, ಚರ್ಮಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಹಲವು ಗುಣಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಸೇಬು ಹಣ್ಣು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮಾರಣಾಂತಿಕ ಕಾಯಿಲೆಗಳಿಂದ ವೈದ್ಯರ ಬಳಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಹೆದರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರೀಕ್ಷೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದರಿಂದ ಇವತ್ತು ಜನ ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಹಜವಾಗಿ ಇವತ್ತು ಆಯುರ್ವೇದ ಪದ್ಧತಿಯ ಹಾದಿಯನ್ನು ಅವರು ಹಿಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. डॉक्टरों से बचने के लिए हम नीम कौड़ी तक खाने को तैयार हो सकते हैं। यानी लोग आज डॉक्टर के पास जाने के लिए डर रहे और इसी डॉक्टर से दूर रहने के लिए आज लोग क्या कर रहे बच्चों, नीम कौड़ी खाने के लिए भी तैयार हो रहे हैं। नीम कौड़ी यानी नीम फ्रूट, ಬೇವಿನ ಹಣ್ಣು ಕರಿತೀವಿ. ಇವತ್ತು ಆ ವೈದ್ಯರ ಒಂದು ಸವಾಸ್ ಬೇಡ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಜನರು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೇಬದ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಈ ಬೇವಿನ ಎಲೆಗಳನ್ನಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಬೇವಿನ ಕಾಯಿಗಳನ್ನು ಕೂಡ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇವತ್ತು ಈ ಅಲೋಪತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಜನ ಇವತ್ತು ಆಯುರ್ವೇದ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹೋಮಿಯೋಪತಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ನ್ಯಾಚುರೋಪತಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಇವುಗಳ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಒಲವಿದೆ. ಏಕೆಂದರೆ ಈ ವಿಧಾನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಗ ನಿವಾರಣಾ ಕ್ರಮ ನಿಧಾನಗತಿಯಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮಗಳಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ದೀರ್ಘಾವಧಿ ಆಗುತ್ತೆ, ಬಟ್ ರಿಲ್ಯಾಕ್ಸೇಷನ್ ತುಂಬಾ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಂಥ ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆಯೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಜನರಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ. बच्चों, आज की जो विज्ञान और तकनीकी का जो सुविधा है ना, इस सुविधा के अनुसार भी मानव अस्पताल जाने के लिए डर रहे. इसी के कारण आज मानव ने आयुर्वेद हो, प्रकृति शास्त्र हो, होम्योपैथी के सहारा लेने के लिए तैयार हो रहा है. इस इमेज में मैं आपको दिखाया था डॉक्टर और नीम कौड़ी को. बच्चों आगे है, सेब तो रस और स्वाद में आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं. यानी देखो, हम सेब और आम की तुलना किया तो ये आम जो है ना, आम सेब से भी बढ़िया है. वहाँ पर लेखक का कहना यह है कि जो सेब है ना, आम से बढ़कर भी नहीं है, घटकर भी नहीं है. यानी जो रस और स्वाद में आम का स्थान तो अग्रस्थान पर ही है. और लेखक यह करे कि जो सेब भी आम से बढ़कर भी नहीं है, घटकर भी नहीं है. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಮಾವು ಹಣ್ಣು ಮತ್ತು ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ನಾವು ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದಾಗ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ರುಚಿ ಸೇಬು ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆನೂ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪರಿಕಲ್ಪನೆ ಲೇಖಕರಿಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, सेब तो रस और स्वाद में अगर आम से बढ़कर भी नहीं है और घटकर भी नहीं, सेब को यह स्थान मिल चुका है. ಅದಾದ ನಂತರ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ರುಚಿನೂ ಅನ್ನಲ್ಲ, ಹೆಚ್ಚು ರಸ ಮತ್ತು ಸ್ವಾದದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ರಸ ಮತ್ತು ಸ್ವಾದದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ. ಇದರರ್ಥ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. अब यह केवल स्वाद की चीज़ नहीं है, उसमें गुण भी है. ಈ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಕೇವಲ ಸ್ವಾದ ಅಂದರೆ ರುಚಿ, ಈ ರುಚಿಯ ಗುಣ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣಗಳು ಇದ್ದಾವೆ. ಅದೇ ಅವಶ್ಯಕವಾದ ಗುಣಗಳಂದರೆ ಯಾವ ಮಕ್ಕಳೇ? ಪ್ರೋಟೀನ್ ಮತ್ತು ವಿಟಮಿನ್. हमने दुकानदार से मोल भाव किए और आधा शेर सेब मांगे. यानी लेखक जो पंजाबी मेवा फरोशे के दुकान पर ये सभी घटना चल रहा है बच्चों, और लेखक ने दुकानदार के साथ मोल भाव करना उसका अर्थ है कि उसका जो कीमत है ना, उसका कीमत को क्या करना है कि फिक्स करना. वह सभी किया और लेखक ने दुकानदार से कितना सेब मांगा? आधा शेर सेब खरीद लिए. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ನಂತರದ ಸ್ಥಾನವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ತೊಗೋಬೋದು. ಆ ಸೇಬು ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಗುಣಗಳಿದ್ದಾವೆ. ಯಾವೆಲ್ಲ ಗುಣಗಳು? ಪ್ರೋಟೀನ್ ಮತ್ತು ವಿಟಮಿನ್. ಲೇಖಕರು ಆ ಒಂದು ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ದರವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿ, ದರವನ್ನು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡಿ, आधा शेर इसका अर्थ होता है कि बच्चों अभी तो आधा केजी कह सकते हैं 500 किलोग्राम्स. ओके, ये शेर जो है ना, एक तोलने का एक मापन है. ಸೇರ್ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಅಳತೆಯ ಮಾಪನಗಳಲ್ಲೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ತಾವು ಕಲಿತೇ ಇದ್ದಿದ್ದೀರಿ. ಇಲ್ಲಿ ಆಧಾ ಸೇರ್ ಅಂದರೆ ಅರ್ಧ KG ಅಷ್ಟು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಆ ಒಂದು ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶನ ಅಂಗಡಿಯವನಿಂದ ಅವರು ದರಗಳನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇದಿಷ್ಟು ಇತ್ತು. ಇನ್ನು ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಾನು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ पंजाबी मेवा फरोशದ घटನೆ, लेखक का जी ललचा उठा, आजकल शिक्षित समाज में प्रोटीन और विटामिन का स्थान हो,
और गाजर गरीबों की पेट भरने की चीज़ थी, और टोमेटो भी आज भोजन का आवश्यक बन गया है। और लोग डॉक्टरों से दूर रहने के लिए एक सेब खा रहे हैं और नीम कोड़े भी खा रहे हैं। और सेब तो आम से बढ़कर भी नहीं है और घटकर भी नहीं है। ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಈ ವಿಡಿಯೋದ ಕಡೆಯದಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯಾಕರಣದ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ. ಯಾಕಂದರೆ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು MCQನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇವು, मल्टीपल चॉइस क्वेश्चनನಲ್ಲಿ. बच्चों एक्सरसाइज 4 से है विलोम शब्द है शाम. इसका विलोम शब्द होता है बच्चों, आप सभी को भी पता है क्या होता है, शाम को सुबह होता है. और खरीदना इसका विलोम शब्द है बच्चों बेचना. और बहुत यानी कम, अच्छा बुरा, शिक्षित है अशिक्षित, आवश्यक है अनावश्यक, गरीब है अमीर, और रात है दिन. देखेंगे 9वां है संदेह. इसका विलोम शब्द होता है बच्चों निस्संदेह. और साफ इसका विलोम शब्द है गंदा. ओके. और बेईमान इसका शब्द है बच्चों ईमान. बेईमान का है ईमान. और विश्वास है अविश्वास. सहयोग का विलोम शब्द असहयोग. हानि का विलोम शब्द लाभ. और पास का विलोम शब्द दूर. और अंत में गम है बच्चों, और गम का विलोम शब्द है दुख. यहाँ तक मैं कुल मिलकर एक 16 विलोम शब्दों के बारे में मैं आपको बता दिया. ये बहुत ही इम्पोर्टेंट है बच्चों, क्योंकि परीक्षा की दृष्टि से ये आपको परीक्षा में आने की पूरी तरह से संभावना है. ओके. इस 16 विलोम शब्दों के बारे में आपको दोबारा एक बार वीडियो को पॉज करना है, सुन लेना है, आपको लिखे भी रखना है. ಸೊ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾದರೆ ಕಡೆಯದಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನೀವುಗಳು ನನ್ನ ಜೊತೆ ಸಮಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ನಿಮ್ಮ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದರೆ ನನ್ನ ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಸೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಾದರೂ ಕೂಡ ತಾವು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಬೋದು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ನನ್ನ ಮೇಲ್ ಐಡಿಗೆ ಕೂಡ ತಮ್ಮ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಟೆಕ್ಸ್ಟು ಮಾಡ್ಬೋದು. ವಾಟ್ಸಪ್ ನಂಬರು ಇದೆ. सो कृपया बच्चों आप में से कोई संदेह हो तो कृपया मेरे व्हाट्सएप नंबर है और मेल आई डी, वहाँ पर आपकी समस्या दुविधाओं को भेज सकते हैं. मैं निवारण करने के लिए कोशिश करूँगा. मिलेंगे बच्चों कल के वीडियो में. बाय. प्यारे मित्रों, आप सभी को आपकी यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है. आज हम कश्मीरी शेप पाठ के तीसरे भाग को समझने के लिए कोशिश करेंगे. इससे पहले भाग 1, भाग 2 की वीडियो अपलोड कर चुका हूँ. आप नए हैं तो उन वीडियो को ज़रूर देखना. उनका लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दिया हूँ. और यह वीडियो आप अंत तक देखना, क्योंकि इसकी जो परिकल्पना है, तथ्य है, आपको आसान से समझने के लिए सहायक होगी. और आप में से नए हो तो कृपया इस चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करने के लिए न भूलिए. और आज इस वीडियो में ना बच्चों दुकानदार, लेखक, दुकानदार, नौकर और सेब की हालत और व्याकरण में अनुरूपता और वचन के बारे में समझने के लिए ಪ್ರಯಾಸ ಕರೆಂಗೆ. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಹೊನ್ಕಟ್ಟಿ. ಈ ವಿಡಿಯೋ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಪಾಠದ 3ನೇ ಭಾಗದ ವಿಡಿಯೋ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಭಾಗ 1 ಮತ್ತು ಭಾಗ 2ರ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆ 2ರ ವಿಡಿಯೋಗಳ ಲಿಂಕ್ಗಳನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ನಾವು ದಯಮಾಡಿ ತಪ್ಪದೆ ಆ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಈ ಭಾಗದ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿನ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ತಮಗೆ ಸಹಕಾರಿ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಕಡೆಯವರೆಗೂ ತಾವು ನೋಡಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾದರೆ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಇವತ್ತು ತಮಗೆ ಅಂಗಡಿಯವನು ಮತ್ತು ಲೇಖಕರ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ, ಅಂಗಡಿಯವನು ಮತ್ತು ನೌಕರ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ, ಮತ್ತು ಸೇಬು ಹಣ್ಣಿನ ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ವ್ಯಾಕರಣ ವಿಷಯದಲ್ಲಿನ ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನ ಹಾಗೂ ಅನುರೂಪತಾ ವಿಷಯದ ಕುರಿತು ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುವ. बच्चों हम लोग ना दूसरा पार्ट पढ़ रहे हैं, और इस दूसरा पार्ट ना कहानी है, और इस कहानीकारी प्रेमचंद है, और प्रेमचंद जी की कहानी ही कश्मीरी सेब है. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಈಗಾಗಲೇ 2ನೇ ಪಾಠವನ್ನು, ಅದು ಕಥೆಯ ವಿಧದಲ್ಲಿದೆ, ಆ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ಕಥೆ ಇದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್. ಮತ್ತು ಈ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬನ ಕಥೆಗಾರರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರೇಮಚಂದ್. ಅವರ ಒಂದು ಕಥೆಯ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ಈಗ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. बच्चों दुकानदार ने कहा, बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए हैं, ख़ास कश्मीर के, आप ले जाए, खाकर तबीयत खुश हो जाएगी. यानी लेखक और दुकानदार के दोनों को बीच में मोल भाव तो हुआ, और मोल भाव होने के बाद लेखक ने कश्मीरी सेब खरीदने के लिए तैयार होते हैं. और उसमें जो दुकानदार ने कहता है कि पहले बाबूजी, ये बाबूजी शब्द है ना बच्चों, ये बाबूजी ना जो बड़े लोग या वयस्क लोगों के लिए संबोधन करने वाले एक शब्द माना जाता है बच्चों. और कहते हैं कि बहुत मज़ेदार शब्द करते हैं, बहुत ही स्वादिष्ट सेब है. और ख़ासकर ये सेब है ना कहाँ के, कि कश्मीर के है, कश्मीर के है. दुकानदार ने समझाता है लेखक को, कश्मीर के है, आप ले जाए, खाकर तबीयत
खुश हो जाएगी। और जैसे कहते हैं कि तबीयत इसका अर्थ है कि बच्चों सेहत, तबीयत का अर्थ है कि सेहत, यानी इन कश्मीरी सेब खाने से आपकी तबीयत खुश हो जाएगी, यह समझाने के लिए कोशिश करता है दुकानदार लेखक को। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇಲ್ಲೇನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವನು ಒಂದು ಈ ಥರನಾಗಿ ಇಬ್ಬರ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ ಹೀಗಿದೆ. ಅಂದರೆ ಆ ಅಂಗಡಿಯವನು ಹೇಳ್ತಾನೆ ಬಾಬೂಜಿ, ಬಾಬೂಜಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೊಂದು ಹಿರಿಯರಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಬೋಧನಾ ಪೂರ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ. ಬಾಬೂಜಿ ಬಡೆ ಮಜೆದಾರ್ ಸೇಬ್ ಆಯೆ ಖಾಸ್ ಕಾಶ್ಮೀರ್ಗೆ, ಬಡೆ ಮಜೆದಾರ್ ಸೇಬ್ ಆಯೆ ಖಾಸ್ ಕಾಶ್ಮೀರ್ಗೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ ತುಂಬ ಸ್ವಾದಿಷ್ಟಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಬಂದಿವೆ, ಅವುಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಂದಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕೆ. ಅವ್ರು कहते हैं कि आगे आप ले जाए खाकर तबीयत खुश हो जाएगी. ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ನೀವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ, ನೀವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋದ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಇನ್ನೂ ಉತ್ತಮ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಂಗಡಿಯವನು ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. मैंने रुमाल निकाल कर उसे देते हुए कहा चुन चुन कर देना. ಅವರು यानी लेखक ने कहता है कि दुकानदार को जैसे तैयार होते हैं, तैयार होने के बाद जो लेखक के पास रुमाल होता है वो रुमाल निकाल कर उन्होंने दुकानदार के पास देता है और दुकानदार को कहता है चुन चुन कर रखना, यानी जो सेब है ना वो सेब चुन कर रखना. ಆವಾಗ ಮಕ್ಕಳೇ ಲೇಖಕರು ಅವರ ಬಳಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕರವಸ್ತ್ರವನ್ನು ಆ ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಆರಿಸಿ ಆ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಹಾಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಮುಂದೆ दुकानदार ने तराजू उठाई और अपने नौकर से बोला सुनो आधा सेर कश्मीरी सेब निकला चुन कर लाना. ಆವಾಗ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕದವನು ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದರೆ तराजू उठाई, तराजू यानी तो तौलने का साधन है, वेइंग मशीन कहा जाता है. और अपने नौकर से, जो दुकान में से नौकर से कहता है कि सुनो आधा सेर कश्मीरी सेब निकला चुन कर लाना. केळू आधा सेर इसका अर्थ होता है कि बच्चों हाफ के जी. कितना होता है? हाफ के जी यानी 500 ग्राम्स. और 500 ग्राम्स उतना आपको क्या करना है कि सेब को निकल लाना और जैसे चुन कर लाना के लिए कहता है. ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಅಂಗಡಿಯವನು ಆ ತಕ್ಕಡಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾನೆ. ಆ ತಕ್ಕಡಿಯನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡ ನಂತರ ತನ್ನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೌಕರನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಕೇಳು ಅರ್ಧ ಸೇರು ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಾ, ಅವು ಆರಿಸಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಆ ಅಂಗಡಿಯವನು ತನ್ನ ನೌಕರನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. आगे देखो बच्चों, लौंडा 4 सेब लाया. यानी यहाँ पर एक लौंडा शब्द है ना बच्चों. लौंडा शब्द का अर्थ होता है कि छोटा बालक. यानी यहाँ पर छोटा बालक कौन है? जो दुकानदार में काम करते हैं ना बच्चों, वहाँ ही नौकरी लौंडा है. उन्होंने 4 सेब लाता है. जैसे 4 सेब लाया, दुकानदार ने तौला, एक लिफाफे में उन्हें रखा. यानी जैसे उन सेब को तौलता है और तौलने के बाद उससे एक लिफाफे में रखता है. शब्द यहाँ पर लिफाफे है ना बच्चों. लिफाफे को कहते हैं कि एनवेलप, लकोटे आप कन्नड़ में कहते हैं. और रुमाल में बांधकर मुझे दे दिया. मैंने 4 आने उसके हाथ में रखा. और जैसे उन चारों सेबों को बांधता है और बांधकर रुमाल में ही बांधता है और रुमाल में बांधकर लेखक को देता है. और लेखक को देने के बाद लेखक उसे 4 आने पैसे अदा करते हैं दुकानदार को. ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಈ ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಒಂದು ಬಾಲಕ ಒಟ್ಟು 4 ಸೇಬುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ, ಸೇಬುವನ್ನು. ಆಮೇಲೆ ಅಂಗಡಿಯವನು ಅವುಗಳನ್ನು ಅಳತೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತೂಗಿಸ್ತಾನೆ. ತೂಗಿಸಿದ ನಂತರ ಒಂದು ಲಕೋಟೆಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಆ ಲೇಖಕರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರವಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದರೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಲೇಖಕರು ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ಹಣ ಕೊಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 4 आने. सो मैं यहाँ पर आपको एक इमेज भी दिखाने के लिए कोशिश भी क्या किया हूँ. यानी लेखक ने कितना सेब लिए? आधा सेर सेब लिए, आधा सेर सेब लिए. और आधा सेब यानी कितने की? हाफ के जी है. और जैसे उन्होंने कितने पैसे दिए? 4 आने. ये 4 आने जो पैसे ना बच्चों ये 1956 में चलावन में था. वहाँ के उसी के समय में से 1956 में 4 आने पैसे चलते थे बच्चों. यानी आपको याद रखना है कि जैसे ही आधा सेर में कितने सेब आए? 4 सेब आ गए. और 4 सेब के लिए लेखक ने कितने पैसे दिए बच्चों? 4 आना. आगे देखो बच्चों, घर आकर लिफाफा जो का त्यों रख दिया. यानी लेखक कहते हैं कि जैसे लेखक घर आते हैं और घर आने के बाद क्या करते हैं, वो लिफाफा है ना, वो लकोटे एनवेल आपको जो का त्यों इसका अर्थ है कि जैसे थे वैसे, एज इट इज़ कहते. ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ. रात को सेब या कोई दूसरा फल खाने का कायदा नहीं होता है. कायदा यानी बच्चों नियम है. और जैसे फल खाने का समय तो प्रातः काल है. यानी फल खाने का समय क्या है? प्रातः काल शब्द का अर्थ होता है कि बच्चों सुबह. यानी यहाँ पर ಕನ್ನಡ में इस ಪ್ರಕಾರ ಲೇಖಕರು ಮನೆಗೆ ಬಂದುಕೊಂಡ ನಂತರ ಆ ಒಂದು ಲಕೋಟೆಯನ್ನು ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಇಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇಟ್ಬಿಟ್ಟ ನಂತರ ಒಂದು ನಿಯಮ ಇದೆ, ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿನ್ನಬಾರ್ದು. ಹಾಗಾದರೆ ಹಣ್ಣುಗಳು ತಿಂತಕ್ಕಂಥ ಸಮಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅದು ಪ್ರಾತಃ ಕಾಲ. ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಅಂದರೆ ಬೆಳಗಿನ ಸಮಯ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ.
देखो जैसे लेखक ने घर पर आते हैं और लेखक घर पर आने के बाद जो लिफाफे में 4 सेब है, 4 सेब वैसे ही रखते हैं और खाने के लिए लेते हैं। तो ये तो फल खाने का समय ही प्रातःकाल ही है, यानी रात पर फल खाने का कोई समय नहीं है। बच्चों अब देखेंगे कि आगे क्या है। सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला तो सड़ा हुआ था। यानी लेखक करते कि सुबह, यहाँ पर मुंह हाथ एक शब्द है ना बच्चों, जो मुंह हाथ का शब्द होता है कि जलपान करना, यानी स्नान माड़ोदो, स्नान करना। और जैसे जलपान करते हैं और नाश्ता करने के लिए, जो उपहार करने के लिए उन्होंने क्या करते कि एक सेब निकाल लेते हैं, लेकिन वो सेब किस प्रकार था कि सड़ा हुआ था, यानी खराब हुआ था। आगे है, उसमें 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। यानी जो पहला सेब है ना बच्चों, ये यहाँ पर चल रहा है कि सेब की हालत के बारे में चल रहा है, आपको याद रखना है। यानी एक सेब लेते हैं, वो एक सेब क्या हुआ था कि 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। बच्चों 1 रुपये के आकार का, यानी इसमें इट्स मीन्स है कि 1 रुपये कॉइन का जो सेब है वही है, और छिलका यानी जो फलों का ऊपरी भाग होता है ना, त्वचा, उसे छिलका कहते हैं। यानी उसे 1 रुपये आकार का क्या हुआ था कि गल गया था, खराब हुआ था, 1 रुपये आकार के वैसे आकार में। समझा रात को दुकानदार ने धोखा न होगा। यानी लेखक समझते हैं कि रात के समय में तो दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है। आगे के एक इमेज में मैं आपको लिए यहाँ पर दिखाने के लिए कोशिश किया हूँ। यही पहला सेब है बच्चों। पहला सेब क्या है कि सड़ा हुआ था, और जैसे इसमें 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। जैसे 1 रुपये का आकार है ना, इस 1 रुपये का आकार को छिलका गल गया था। जस्ट फॉर इमेजिनेशन है बच्चों, ये तो पूरा नहीं है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸೊ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಆ ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಂತರ ಮೊದಲ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಹೆಂಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಡಾ हुआ था ಅಂದ್ರೆ ಅದು ಕೊಳ್ತಿರ್ತದ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅವ್ರು 1 रुपये के आकार का छिलका गल गया था. ಆ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣಿನ ಮೇಲೆ 1 ರೂಪಾಯಿ ಆಕಾರದಷ್ಟು ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೊಳ್ತಿತ್ತು. समझा रात को ದುಕಾನ್ದಾರ್ನೇ ದೇಖಾ ನ ಹೋಗ. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ತಿಳ್ಕೊತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಆ ಒಂದು ಸೇಬನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನೋ ಇದು 1 ರೂಪಾಯಿ ಅಷ್ಟು ಕೊಳ್ತೈತಿ ಅಂದರೆ ಈ ಸೇಬು ಹಣ್ಣು ನಾನು ರಾತ್ರಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡೇನಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಂಗಡಿಯವನು ನೋಡಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ತಿಳ್ಕೊತಾರೆ. यानी एक तो जो पहला सेब सड़ा हुआ था ना, जैसे लेखक समझते हैं कि रात के समय में दुकानदार ने पूरी तरह से नहीं देखा है, इसलिए यह तो सेब सड़ा हुआ है. अब देखेंगे बच्चों दूसरा ಸೇಬ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಇದು ಮೊದಲ ಸೇಬದಲ್ಲಿನ ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇದು ಮೊದಲ ಸೇಬಿನ ಒಂದು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದರ ಮೇಲೆ 1 ರೂಪಾಯಿ ಆಕಾರದಷ್ಟು ಏನಾಗದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಳತದ. ಇದು ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಈಗ 4 ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳ ಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಈ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಚಾನ್ಸಸ್ ತುಂಬಾ ಇದ್ದಾವೆ. अब देखेंगे बच्चों दूसरा सेब. मगर दूसरा निकला मगर यह आधा सड़ा हुआ था. और लेखक कहते हैं कि नाश्ता करने के लिए सुबह के समय में पहला तो सेब सड़ा हुआ था, और अब उन्होंने दूसरा सेब निकल लिए और दूसरा सेब भी आधा सड़ा हुआ था. मैं यहाँ पर कोशिश किया हूँ, देखो एक आधा सड़ा हुआ इमेज आपको दिखाने के लिए, शायद इमेजिनेशन से. यानी ಲೇಖಕರು 2ನೇ ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಆ 2ನೇ ಸೇಬನ್ನು ಸಹಿತ ಏನಾಗಿರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಧ ಆಕಾರದಷ್ಟು ಏನಾಗಿರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೊಳ್ತಿರ್ತದ. आधा भी सड़ा हुआ था. अब संदेह हुआ दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है. संदेह इसका अर्थ है कि शंका होता है, संशय होता है. यानी लेखक को संशय होता है कि दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है, ಅಂಗಡಿಯವನು ನನಗೆ ಅವನು ವಂಚನೆ ಆದರೂ ಮಾಡಿಲ್ಲ. जैसे तीसरा सेब निकाला तो सड़ा तो न था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. यानी बच्चों जो तीसरा सेब है ना, जो तीसरा सेब तो निकाल लेते हैं, और जैसे तीसरा सेब किस प्रकार का था, सड़ा तो न था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. यानी तीसरा सेब सड़ा तो न था, लेकिन एक तरफ ना वो दबा था और जैसे वो पिचक हुआ गया था. ಅಂದರೆ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ 3ನೇ ಒಂದು ಸೇಬು ಅನ್ನೋದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಂತರ ಅದು ಕೊಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಒಂದು ಕಡೆ ಏನಾಗಿದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಮೆತ್ತಗಾಗಿತ್ತು, ಪಿಚ್ಚಗಾಯಿತು. ಅದನ್ನು ಏನಾದರೂ ಹಿಂಗೆ ಒತ್ತಿದಂಗಾಗಿ ಅದು ಕೂಡ ಕೊಳ್ತಿದ್ದ ಆಗಿತ್ತು. और जैसा उसका इमेज में यहाँ पर रखने के लिए कोशिश किया हूँ. और जैसे तीसरा सेब है, ये तो सड़ा तो न था, लेकिन मगर एक तरफ तो, जो यहाँ पर एक तरफ है ना, इस एक तरफ दबकर बिल्कुल ही क्या हुआ है कि पिचक गया है. ये तो तीसरा सेब है. और आगे है बच्चों, चौथा देखा वह ये तो बेदाग था, उसमें एक काला सुराख था जैसे अक्सर बेरों में होता है. यानी लेखक कहते हैं कि जो जैसे उन्होंने एक चौथा सेब भी निकाल लेता है, और चौथा सेब निकल तो किस प्रकार का था कि
बेदाग था। बच्चों यहाँ पर बेदाग है ना, बेदाग शब्द का अर्थ है कि जिसमें दाग न हो। और जैसे ही लेकिन इस चौथा सेब में क्या था कि एक काला सुराग था। सुराग किसका अर्थ है कि बच्चों छेद। सुराग किसका अर्थ है कि छೇದ, ರಂಧ್ರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು 4ನೇ ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು। ಬೇದಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಕರಿದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಂಧ್ರ ಇತ್ತು। ಅದು ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಾರಿ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತೈತಲ್ಲ ಆ ತನ್ನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರಂಧ್ರ ಅದರಲ್ಲಿ ಇತ್ತು। ಸೊ ಇದನ್ನು ನಾನು ಈ ಒಂದು ಇಮೇಜಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಟ್ಟಿದ್ದೀನಿ। यानी यह जो सेब है ना ये अच्छा तो है, लेकिन उसमें अंदर क्या है कि काला सुराख है। आगे देखो बच्चों, ಹಾಗೆ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, 4ನೇ ಸೇಬು ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, ಅದರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕಲೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ। ಆದರೆ ಅದರ ಒಳಗಡೆ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಾರಿ ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಯಾವ ತನಾಗಿ ಕರಿದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರಂಧ್ರ ಇರ್ತದಲ್ಲ, ಛೇದ ಇರ್ತದಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 4ನೇ ಸೇಬು ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಇತ್ತು ಮಕ್ಕಳೇ। ಮುಂದೆ ಏನಿದೆ ಅಪ್ಪ ಅಂತಂದರೆ आगे चारों सेब हो गया। देखो बच्चों, मैं आपको दोबारा एक बार रिपीट कर रहा हूँ। पहला सेब क्या है? सड़ा हुआ था। दूसरा सेब क्या है? आधा सड़ा हुआ था। तीसरा सेब क्या है? पिचक गया था। और चौथा सेब है बेदाग है और जैसे काला उसमें सुराख है। बच्चों आगे देखेंगे, और जैसे काला यानी काला सुराख है जैसे बेरों में होता है, वैसे एक छेद था चौथा सेब में। काटा तो भीतर वैसे ही दब्बे जैसे बेर में होते हैं, यानी उस सेब को उन्होंने काटते हैं और काटते देखते उसके भीतर यानी उसके अंदर दब्बे जैसे बेर में होते हैं, यानी बेर में जिस प्रकार का जो काला छेद होता है उस प्रकार का छेद उसके अंदर था कि चौथा सेब के अंदर। एक सेब भी खाने लायक नहीं, अंदರಲ್ಲಿ ಒಂದು ಸೇಬು ಅನ್ನು ಸಹಿತ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। 4 आने पैसों का इतना गम न हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का। यानी लेखक को लगता है कि बच्चों, यानी लेखक ने कितने पैसे दिए थे? 4 आने पैसे दिए थे, लेकिन 4 आने पैसे के बारे में गम यानी दुख तो नहीं था, लेकिन आज जो समाज में किस प्रकार की जो चारित्रिक पतन हो रहे हैं ना, उसके बारे में लेखक को बहुत ही दुख था। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಆ 4ನೇ ಸೇಬವನ್ನು ಅವರು ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಂತರ ಅದನ್ನು ಕತ್ತರಿಸ್ತಾರೆ। ಕತ್ತರಿಸಿದ ನಂತರ ಅದು ಕೂಡ ಮೆತ್ತಗಾಗಿರ್ತದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾರಿ ಹಣ್ಣಿನ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಒಳಗಡೆ ರಂಧ್ರ ಇತ್ತು। ಆಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿ 4ರಲ್ಲಿ ಒಂದು ಸೇಬುಗಳು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ। ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ 4 ಆನೆ ಪೈಸೆಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ದುಃಖ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವ ಥರನಾಗಿ ಒಂದು ವಂಚನೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದಲ್ಲ, ನಡತೆ ಬಗ್ಗೆ ಚಾರಿತ್ರಿಕ ಪತನ ಅಂದರೆ ನಡತೆಗಳನ್ನು ಹಾಳಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದಲ್ಲ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಒಂದು ಮೋಸ ವಂಚನೆ ಆಗ್ತಿತ್ತು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ದುಃಖ ಇತ್ತು। ಹಾಗೆಯೇ ಬಚ್ಚೋ, दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया। लेखक ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ दुकानदार ने, बच्चों यहाँ पर जानबूझकर शब्द है ना, जानबूझकर शब्द का अर्थ होता है कि सोच समझकर। ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವನು ನನಗೆ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿಳ್ಕೊಂಡೇನೆ, ಅವನನ್ನು ಏನು ಪೂರ್ವ ನಿಯೋಜಿತವಾಗಿಯೇ ನನಗೆ ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಧೋಕೆಬಾಜಿ ಅಂದರೆ ವಂಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮೋಸದ ಒಂದು ವ್ಯವಹಾರ, ಒಂದು ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಅವನು ಮಾಡಿದ। एक सेब सड़ा हुआ होता तो मैं उसको क्षमा के योग्ಯ समझता। ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ 4ರಲ್ಲಿ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಸಹಿತ ಕೂಡ ಕೊಳ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಅರ್ಹನಾಗ್ತಿದ್ದೆ, ಆದರೆ सोचता उसकी निगाह न पड़ी होगी मगर चारों के चारों खराब निकल जाए। ಆದರೆ ರಾತ್ರಿ ಕೊಡೋ ಹೊತ್ನಾಗ ಅವನ ದೃಷ್ಟಿ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ 4ಕ್ಕೆ 4 ಕೂಡ ಏನದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಳ್ತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ಗಳೇ ಸಿಕ್ಕಿದ್ವು ಅಂತ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನಾನು ರಿಕ್ಯಾಪ್ಸುಲೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ, ಯಾಕಂದರೆ ವಿಡಿಯೋ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿರಿ। ಮೊದಲಿಡದ ನೋಡಿ ನಾನು ತೋರಿಸ್ತಿದ್ದೀನಿ। दुकानदार ने लेखक से कहा कि बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए खास कश्मीर के, आप ले जाइए, खाकर तबीयत खुश हो जाएगी। ಇದು ಕಥನ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ। ಅಂಗಡಿಯವನು ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಬಾಬೂಜಿ ಬಡೆ ಮಜೆದಾರ್ ಸೇಬ್ ಆए, ಬಾಬೂಜಿ ತುಂಬ ಸ್ವಾದಿಷ್ಟವಾದ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಬಂದಿವೆ, ಅದು ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ, ನೀವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸುಧಾರಿಸ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕಥನ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಲೇಖಕರು ತನ್ನ ನೌಕರಿಗೆ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸುನೋ ಆಧಾ ಸೇರ್ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ನಿಕಲ್ಲ ಚುನ್ಕರ್ಲ, ಅಂದರೆ ಕೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಸೇರ್ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಾ, ಆರಿಸ್ ತೊಗೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। और जैसे होने के बाद 4 सेब की हालत के बारे में आपको देखना है, यानी लेखक ने आधा सेर सेब लिए थे ना, और आधा सेर सेब में 4 सेब होते हैं, और जैसे 4 सेब में 4 आने पैसे देना पड़ता है। और उसमें है कि बच्चों ये सेब की हालत के बारे में, पहला सेब सड़ा हुआ था, दूसरा सेब आधा सड़ा हुआ था, और तीसरा सेब पिचक गया था, और चौथा सेब बेदाग था, लेकिन अक्सर उसमें काला एक सुराख था। ಸೊ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾನು ಈ ಪಾಠದ ವಿವರಣೆಗಳನ್ನು ತಮಗೆ ಮನಮುಟ್ಟುವಂತೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ।
ಈಗ ಪಾಠದ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿನ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಅನುರೂಪತೆ ಇದೆ. ಕೇಲಾ ಪೀಲಾ ರಂಗೆ, ಹಾಗಾದರೆ ಸೇಬ್ ಏನು? ಸೊ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಫಸ್ಟ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗುಲಾಬಿ ರಂಗ್ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಗುಲಾಬಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೇಬ್ ಫಲ್ ಹೇ ಗಾಜರ್, ಸೇಬ್ ಹಣ್ಣಾದರೆ ಗಾಜರ್ ಏನು? ಗಾಜರ್ ಸಬ್ಜಿಯ ತರಕಾರಿ ಅಂತ ಬರಿಬೋದು. ಮೂರನೇದು ನಾಗ್ಪುರ್ ಸಂತ್ರಾ ಹೇ ಕಾಶ್ಮೀರ್, ಸೊ ನಾಗ್ಪುರ್ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಂತ್ರಾಗೆ, ಹಾಗಾದರೆ ಕಾಶ್ಮೀರ್ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೇಬ್ಗೆ. ಕಡೆಯದಾಗಿ ನಾಲ್ಕನೇದಲ್ಲಿ ಕಪಡಾ ನಾಪ್ನ ಟೊಮಾಟೊ, ಅಂದರೆ ಬಟ್ಟೆನ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಳತೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನ ನಾಪ್ನ ಅಂತೀವಿ, ಮೆಜರ್ಮೆಂಟು. ಹಾಗಾದರೆ ಟೊಮಾಟೋವನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ತೌಲ್ನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ತೌಲ್ನ ಅಂದರೆ ತೂಗಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಕ್ಕಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿ. ಮಕ್ಕಳೇ ಇದಿದೆಲ್ಲ ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನ, ಅದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾನೆಚ್ಚು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳುವ ಒಂದು ಸಂಭಾವನೆ ಹೆಚ್ಚಿರುತ್ತೆ. ಚೀಸೆ ಇದೆ, ಚೀಸೆ ಇದರ ಒಂದು ಅನ್ಯವಚನ ಚೀಸ್ ಆಗುತ್ತೆ. ರಾಸ್ತಾ ಇದೆ, ರಾಸ್ತೆ. फल फल घर घर, ಇವೆರಡೂ ಕೂಡ ಸದೈವ ಏಕವಚನ में प्रयुक्त होने वाले ಶಬ್ದ. ಫಲ್ ಘರ್ ಲೋಗ್ ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ಲ, ಫೂಲ್, ಇವೆಲ್ಲವುಗಳು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಒಂದೇ ತರನಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಆಗುತ್ತೆ. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಇದೆ ನೋಡಿ, ಅದನ್ನು ನೀವು ರೂಪಾಯಿ ಅಂತಲೇ ಬರಿಬೇಕು. ಅಂದರೆ ನೀವು 500 ಮತ್ತು 2000 ರೂಪೀಸ್ ನೋಟ್ ಮೇಲೆ ನೋಡ್ಬೋದು, ಅದನ್ನು ಈ ಥರ ರೂಪಾಯಿ ಅಂತಲೇ ಇದೆ, ಈ ಥರನಾಗಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿ. ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ನಾವು ನೋಟ್ಗಳನ್ನು ಸಹಿತ ನೋಡಿದರೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅವರೇ ಬಚ್ಚೋ ಆಂಕೆ ಹೇ, ಆಂಕೆ ಅಂದರೆ ಆಂಕೆ का वचन हुआ आंक. और कर्मचारी है, कर्मचारी का कर्मचारी गण होता है, व्यापारी का व्यापारी गण होता है. ओके, कई बच्चे कर्मचारी भी लिखते हैं, व्यापारी भी लिखते हैं, लेकिन मैं आपको यहाँ पर प्रूफ दिखाता हूँ. और रेवड़ी है, रेवड़ी का जो बहुवचन रेवड़िया होता है. और दुकान है, दुकान का बहुवचन दुकानें हैं. देखो बच्चों, यहाँ पर जो मैं एक आपको इमेज रखा हूँ, कुछ शब्द गण जन लोग वर्ग दल रुंद के प्रयोग में बहुवचन का रूप में किया जाता है. वहाँ पर ये देखो बच्चों, जो कर्मचारी का बहुवचन रूप क्या है? कर्मचारी गण है. और उसी का प्रकार यहाँ पर मैं दिया हूँ कि विद्यार्थी है, ये विद्यार्थी विद्यार्थी गण हुआ. और जैसे व्यापारी है, व्यापारी गण हो गया. ओके बच्चों, मैं आशा करता हूँ कि ये पार्ट आप सभी को भी समझ में आया होगा. और मेरे साथ जुड़े रहने के लिए धन्यवाद. कृपया आप वीडियो को अंत तक देखिए और नए नए बच्चों को आपके फ्रेंड सर्कल में वीडियो को शेयर कीजिए, लाइक कीजिए. और जैसे कोई भी संदेह या सुझाव हो तो कमेंट बॉक्स पर पोस्ट कीजिए. मिलेंगे और एक अगले ऑडियो में, वीडियो क्लासेस में वीडियो में भी मिलेंगे. तब तक पढ़ते रहिए बच्चों. प्यारे मित्रों, आप सभी को आपके YouTube चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है. और मैं हूं परशुराम मुनकट्टी. और यहाँ पर अध्यापन चल रहा है बच्चों कश्मीरी से पाठ. यह तो वीडियो का 14 भाग है और इससे पहले के 3 वीडियो में अपलोड कर चुका हूँ. आप नए हो तो कृपया उन तीनों वीडियो को देख लेना है. उन तीनों वीडियो के लिंक मैं इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दिया हूँ. आप नए हो तो कृपया मेरे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए न भूलिए. और इस आज के जो वीडियो में बच्चों, जो कश्मीरी सेब 14 भाग की वीडियो में हम जो आज के समाज में होने वाली बेईमानी पर जो लेखक की स्थिति हो और लेखक के जीवन की एक प्रामाणिकता घटना और लेखक पाठकों को ऊपर क्या संदेश देना चाहते हैं और व्याकरण में खासकर हमने अनुवाद के प्रश्नों के बारे में लेकर आया हूँ. और कृपया आप वीडियो को अंत तक ज़रूर देखना है. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ನಿಮ್ಮದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ಸೊ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಪಾಠದ 4ನೇ ಭಾಗದ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಇದನ್ನು ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಪಾಠದ 3 ಭಾಗಗಳನ್ನು ನಾನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆ 3 ಭಾಗಗಳ ವಿಡಿಯೋಗಳ ಲಿಂಕ್ಗಳನ್ನು ಈ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ದಯಮಾಡಿ ತಾವು ಅವುಗಳನ್ನು ತಪ್ಪದೇ ನೋಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಈ ದಿನದ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಲೇಖಕರ ಜೀವನದಲ್ಲಿನ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಘಟನೆ, ಲೇಖಕರು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಬಗೆಗಿನ ಸ್ಥಿತಿಯ ಬಗ್ಗೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ಲೇಖಕರು ನಮ್ಮ ಓದುಗರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶದ ಜೊತೆಗೆ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಬರೋಣ. हाँ बच्चों, फिर प्रेमचंद जी की कश्मीरी कहानी का जो अगला भाग देखेंगे. आप अगला भाग देखने से पहले एक भी पंक्ति को आपको याद रखना है कि जो थर्ड पार्ट में है, मगर चारों के चारों खराब निकल जाए यह तो साफ धोखा है. यानी लेखक कहते हैं कि आधा सेर सेब में कुल मिलकर 4 सेब मिल गए. वो चारों ही सेब क्या हो गए कि सड़े हुए थे और यह से दुकानदार ने धोखा ही दिया लेखक को. ಮಕ್ಕಳೇ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಸೊ ಈಗಾಗಲೇ ಲೇಖಕರು ಅರ್ಧ ಸೇರಿನಲ್ಲಿ 4 ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ 4 ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಕೊಳ್ತಿವೆ. ಅದರಿಂದ ಲೇಖಕರು ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅಂಗಡಿಯವನು ನನಗೆ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದಾನಪ್ಪ ಅಂದರೆ ವಂಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. मगर इस धोखे में मेरा भी सहयोग था. यानी जो दुकानदार ने धोखा दिया उस धोखा में जो लेखक का भी सहयोग. इसका अर्थ होता है कि बच्चों पात्र ಅಂದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಂಚನೆಯಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಪಾತ್ರವು ಸಹಿತ ಇದೆ. मेरा उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी. यानी जब
सेब खरीदते समय लेखक का जो रुमाल था उन्होंने दुकानदार को दे दिया था। इसी को उन्होंने एक अस्त्र बनाता है और धोखा देता है। ಅಂದರೆ ಲೇಖಕರ ಬಳಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕರವಸ್ತ್ರವನ್ನು ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಇದೇ ಒಂದು ಕಾರಣ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ಲೇಖಕರ ಮೇಲೆ. उसने बांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाले जीव नहीं है और न इतने चौकसे कि घर से लौटाने आए. ಅಂದರೆ अंगड़ियों ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದರೆ बांप लेना इसका अर्थ है कि पहचानना, यानी दुकानदार ने पहचान लेता है कि ये जो महाशय है यानी लेखक है ये तो आंखें बंद कर ही लेन देन कर रहा है, खरीदारी कर रहा है और जैसे इस पर कोई भी चौकस नहीं कर रहा है और चाहे यह भी घर से लौटकर वापस देने के लिए भी नहीं आएगा. ಅಂಗಡಿಯವನು ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೊ ಈ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಏನಿದ್ದಾನಲ್ಲ ಇವನು ನಿಜಕ್ಕೂ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡನೇ ಒಂದು ಖರೀದಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇವನು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನೂ ಪರಿಶೀಲನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಮರಳಿ ಈತನ ಮನೆಯಿಂದನೂ ಕೂಡ ಬರಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ಯನೂ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ಅಂಗಡಿಯವನು ಇಟ್ಕೊಳ್ತಾನೆ. आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है, यानी आदमी जब उससे बेईमानी को प्रदर्शन करता है ना जब उसे एक अवसर मिलता है. अवसर यानी बच्चों मौका. ವ್ಯಕ್ತಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ. बेईमानी का अवसर देना चाहे वह अपने ढीलेपन से हो या सहज विश्वास से हो, बेईमानी में सहयोग देना है. यानी व्यक्ति यानी जब देखो बच्चों जो बेईमानी है ना, बेईमानी जब देना पड़ता है कि जब अपने ढीलेपन से हो या सहज विश्वास से हो, यानी सहयोग देना ही बेईमानी के लिए मुख्य कारण बन जाता है. ಇಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಖರೀದಿದಾರಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಳಷ್ಟು ಮುಗ್ಧರಾಗಿ ಮೈಲ್ಡಾಗಿ ಬಿಹೇವಿಯರನ್ನು ಮಾಡೋದು, ಆಮೇಲೆ ಸಹಜವಾಗಿ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾವೇನಾಗ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಿಬಿಡತ್ತೆ. पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता, लेकिन आज के समाज में जो पढ़े लिखे बाबू है, वयस्क बुजुर्ग लोग हैं और कर्मचारी यानी नौकर वर्ग है, उन पर कोई भी आज विश्वास नहीं कर रहे. ಇವತ್ತಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕಲ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರ ಮೇಲೆ ಮತ್ತು ನೌಕರರ ವರ್ಗಗಳ ಮೇಲೆ ಯಾರೂ ಕೂಡ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಡುತ್ತಿಲ್ಲ. किसी थाने या कचहरी या म्यूनसिपाल्टी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़े से बड़ी हानि उठाकर भी उधर न जाएंगे. ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮೂರರಲ್ಲಿ ಒಂದನೇದು ಥಾನೆ ಅಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಚೇರಿ ಅಂತಂದರೆ ಕಚೇರಿಗಳು ಆಫೀಸ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಗಳು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಗಳು ಪುರಸಭೆಗಳು ಅಂತೀವಲ್ಲ ನಗರ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳು, ಇವೆಲ್ಲರ ಕೂಡ ದುರ್ಗತಿ ಅದೇ ಇದೆ. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾನೆಚ್ಚು ಕೂಡ ಒಂದು ಹಾನಿ ಉಂಟು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ, ಮರಳಿ ಆ ಕಡೆ ಒಂದು ಕೂಡ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ यहाँ पर एक थाना का है, ये तो पुलिस थाना का है और यह तो कचहरी का है और यह इमेज है कि म्यूनसिपाल्टी है और यहाँ पर सभी भी बेईमानी की दुर्गति हमें देखनी मिलती है. बच्चों आगे है बच्चों, पहले ऐसा नहीं था, व्यापारियों की साख बनी हुई थी. लेकिन लेखक कहते हैं कि पहले इस प्रकार जो नहीं था, लेकिन जो पहले जो व्यापारियों की जो साख है ना बच्चों, साख यानी इसका अर्थ है कि लेन देन, एक लेन देन का एक ವ್ಯಾಪಾರಿयों का लेन देन एक ही ಪ್ರಕಾರ था. ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಮುಂಚೆ ಈ ಥರನಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಒಂದು ವ್ಯಾಪಾರಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದೇ ಥರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ರಮ ಒಂದು ನಿಯಮಗಳು ಇದ್ದು. यूँ तौल में चाहे छटांक आध छटांक कस से, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई ज़रूरत न थी. यानी हम जो दुकानदार में खरीदारी कई करते समय कई छटांक के वस्तु ले लीजिए, कई आधा छटांक के वस्तु ले लीजिए, यदि भूलेपन से हम 5 की जगह पर 10 के नोट देने से भी हमें कोई भी घबराने की ज़रूरत न पड़ती थी. ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣದಲ್ಲಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ ಅದು 5 ರೂಪಾಯಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾವು 10 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರೂ ಸಹಿತ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆದರಿಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು ಮಾಪನದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡ್ರೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಪ್ರಮಾಣದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಖರೀದಿ ಮಾಡೋರಿಗೆ ಕೊಡ್ತಿದ್ರು. आपके रुपये सुरक्षित थे, ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಹೆಚ್ಚಿಗೆ ರೊಕ್ಕವನ್ನು ಕೊಟ್ಟರೂ ಕೂಡ ಅವರು ನಮ್ಮ ರೊಕ್ಕ ಅವರ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವರ ಬಳಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಇರುತ್ತಿದ್ದವು. इसमें कोई घबराने की बात नहीं होती थी, हमारे पैसे ही सुरक्षित रहते थे. मुझे याद है कि एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी. अब यहाँ पर जो लेखक की जीवन में जो प्रामाणिकता की घटना पर लेखक ने प्रकाश डाल रहे हैं. लेखक कहते हैं कि एक बार मुहर्रम के मेले के समय में जो उन्होंने दुकानदार से 1 पैसे में, बच्चों कितने पैसे में, एक पैसे में उन्होंने रेवड़ियाँ खरीद ली थी और जैसे ही पैसे की जगह अटर्नी दे आया था, यानी वहाँ पर पैसे देना था और पैसे देने पर उन्होंने क्या दिए थे कि अटर्नी देकर आए थे. और यहाँ पर मैं आपको इमेज दिखाने के लिए कोशिश किया हूँ. ये बच्चों है ना, ये मुहर्रम के समय में है और जैसे यहाँ तो 1 पैसे का है और यहाँ पर है ना बच्चों ये रेवड़ी का है. रेवड़ी यही होती है कि जो चीनी और तेल से बनी हुई एक मिठाई होती है, उसे ही रेवड़ी कहते हैं.
और लेखक ने क्या किए थे कि मुहर्रम के मेले के समय में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी और 1 पैसे की रेवड़िये की जगह पर अटनी दे आए थे। आगे क्या हो गया देखेंगे बच्चों। घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया। यानी घर को आते हैं और घर पर आने पर ही ಲೇಖಕದಾರ अपनी भूल मालूम पड़ती है। ಮನೆಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರ ಒಂದು ಮರೆವು ಅವರಿಗೆ ನೆನಪು ಆಗ್ತದ। आशा नहीं थी कि वह अटनी लौटाएगा पर लेकिन उसकी प्रसन्नचित्त से अटनी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। ಒಂದು ರೂಪಾಯಿಲ್ಲ 50 ಪೈಸೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ರು, 50 ಪೈಸೆ ವಸ್ತುಗಳು ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅವ 50 ಪೈಸೆ ನನಗೆ ಮರಳಿ ಕೊಡ್ತಾನಂತ। ಆದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಹೋದ ಕೂಡಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಅಂಗಡಿಯವನು ಅವರಿಗೆ 50 ಪೈಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದನು। यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। लेखक कहते हैं कि आज के जो पंजाबी मेवा फरोशी की दुकान में तो सेब तो कहते हैं कि जो कश्मीर की है, लेकिन यहाँ पर तो सड़े हुए सेब ही बेचा जाता है। ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕೊಳೆತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನೇ ಮಾರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। मुझे आशा है पाठक बाज़ार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेंगे। यानी यहाँ पर आपको लेखक ने सचेत कर रहे कि बच्चों आपको भी खरीदारी करते समय बहुत कुछ जागरूकता रहना है, बहुत ही चौकस करना है, यानी नहीं तो लेखक जैसे आपको भी कश्मीरी सेब ही मिलेंगे। ಲೇಖಕರು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ನಾವು ಖರೀದಿ ಮಾಡಿದರೆ ಸೊ ಲೇಖಕರ ಹಾಗೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬು ಸಿಗುತ್ತೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ ನಾವು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇಷ್ಟು ಪಾಠ ಇತ್ತು ಮಕ್ಕಳೇ। ಇಲ್ಲಿಯೊಳಗೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಏನೇನೆಲ್ಲ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಬರ್ತೀನಿ, ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ। ಫಸ್ಟ್ ಇಮೇಜಿಂದ ತೊಗೊಳ್ತೀನಿ। ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತು ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारीगण पर कोई भी विश्वास नहीं रखता है। थाने कचहरी म्यूनसिपाल्टी कर भी आज बेईमानी की दुर्गति दिखाई दे रहा है। और लेखक ने मुहर्रम के समय में 1 रुपये की रेवड़ियाँ ली थी और वहाँ पर अटनी दे दी थी। घर आकर उनको भूल मालूम पड़ा कि फिर से दोबारा उन्होंने दुकानदारी अटनी देकर लेखक से क्षमा मांगी। ಸೊ ಇಷ್ಟು ಒಂದು 5 ವಾಕ್ಯಗಳು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಈಗ ಮಕ್ಕಳೇ ಪಾಠದ ಕಡೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಾಕರಣದ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ। ತುಂಬ ಒಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಆದರೆ ಈ ಥರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಕ್ಯಗಳು ಈ ಹೊಸ ಪಠ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕೇಳೋದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾಕಂದರೆ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ 3 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಅನುವಾದದಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ। ಸೊ ಅದನ್ನು ನೀವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು। सो देखेंगे अनुवाद है, कन्नड़ अंग्रेजी में अनुवाद करना है, कन्नड़ में अनुवाद करने के लिए कोशिश करेंगे। गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज़ थी ಅಂತ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ। ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಅರ್ಥ ಮತ್ತು ಕಾಲಕ್ಕೆ ಎರಡಕ್ಕೆ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಮೀನಿಂಗನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಒತ್ತನ್ನು ಕೊಡಬೇಕು। ಅಂದರೆ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂದರೆ ಗಜ್ಜರಿಯು ಕೂಡ ಮೊದಲು ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವ ವಸ್ತುವಾಗಿತ್ತು। जो दूसरा प्रश्न है बच्चों, दुकानदार ने कहा बड़े मज़ेदार सेब आए हैं। ಅಂಗಡಿಯವನು ತುಂಬ ಸ್ವಾದಿಷ್ಟಕರವಾದ ಸೇಬು ಬಂದಿವೆ ಎಂದು ಹೇಳಿದನು। ಥರ್ಡ್ है एक सेब भी खाने लायक नहीं, ಅಂದರೆ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣು ಕೂಡ ತಿನ್ನಲು ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ। और अंत में है दुकानदार ने मुझसे क्षमा मांगी, ಅಂದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ನನ್ನಲ್ಲಿ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದನು। बच्चों यहाँ तक तो वीडियो था, मिलेंगे और एक वीडियो में। आपको कृपया मेरा वीडियो लाइक हुआ तो कृपया आप लाइक करना है और ज़्यादा से ज़्यादा बच्चों तक शेयर कीजिए। और इसमें मेरा कुछ लाभदायक काम नहीं है, ये सभी प्रयास है आपके लिए मैं कर रहा हूँ। अच्छे अंक प्राप्त करने की जो विचार है वो एक ही मेरा इरादा है। कृपया मेरे इस प्रयास को आप सभी लोग प्रोत्साहन देना है और लाइक शेयर कमेंट करता ही रहना है। ಮಕ್ಕಳೇ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಿರೋದು ನಾನು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಮಾತ್ರ। ಸೊ ದಯಮಾಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಏನೂ ಒಂದು ಲಾಭ ಇಲ್ಲ। ಸೊ ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದನ್ನು ಶೇರ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ವಿಷಯದ ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಆಗಲಿ, ಎಷ್ಟು ಜನ ನೋಡ್ತಾರೆ ಅದು ಒಂದು ಲಾಭ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಿಗಲಿ ಅನ್ನೋದೇ ನನ್ನ ಒಂದು ಬಯಕೆ। ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದರೆ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಕೂಡ ಪಿನ್ ಆನ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಸಿಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। प्यारे बच्चों, आप सभी को आपके YouTube चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। मैं हूँ परशुराम मनखटी। अब हम पहुँच गए कश्मीरी सेब पाठ के अंत पर, क्योंकि इस पर हम कुछ यहाँ पर प्रश्नोत्तरी चर्चा करने वाले। इससे ही पहले भाग 1, भाग 2, भाग 3 और भाग 4 के वीडियो को मैं ऑलरेडी अपलोड कर दिया हूँ और उन वीडियो के लिंक मैं इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में रखा हूँ। जब सभी उन चारों वीडियो को ध्यान से देखना है, क्योंकि इस प्रश्नोत्तर वीडियो में आप उत्तर देने के लिए आसान हो जाए। और चाहे आप नए हो तो कृपया लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए न भूलिए और आपके फ्रेंड्स तक इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए बच्चे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಮನ್ಕಟ್ಟಿ। ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳ ಬಗ್ಗೆ ತಂದಿದ್ದೀನಿ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳ ಜೊತೆಗೆ ಮಂಡಳಿಯವರು ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ವಿಡಿಯೋದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ। ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಕೂಡ ತಾವು
ತುಂಬ ಲಕ್ಷಿಟ್ಟು ಕೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಉತ್ತಮವಾಗಿ ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ತಾವು ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ದಯಮಾಡಿ ನನ್ನ ಈ ಚಾನಲನ್ನು ಲೈಕ್, ಶೇರ್, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಹೆಚ್ಚು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯಬೇಡಿ. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಹೋಗೋಣ, ವಿಡಿಯೋವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ. ಸೊ ಮೊದಲಿಗೆ कश्मीरी सेब पाठ ಇದೆ. कश्मीरी सेब पाठವನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥೆಗಾರ मुंशी प्रेमचंद। यानी बच्चों कश्मीरी सेब पाठ कहानी विधा का है और इस कहानी विधा के कहानीकारी मुंशी प्रेमचंद जी है। और बच्चों पहला जो प्रश्नोत्तर अभ्यास में पहला प्रश्न है, एक वाक्य में उत्तर लिखना है। एक वाक्य पर उत्तर लिखिए। और जैसे एक वाक्य में उत्तर लिखने के लिए आपके लिए पहला प्रश्न दिया गया है, लेखक चीज़ें खरीदने कहाँ गए थे। बच्चों आप सभी को पता है, फिर भी मैं आपके लिए टेक्स्ट बुक की ओर लेकर चलता हूँ। और यहाँ पर का टेक्स्ट बुक है, यस क्या है, लेखक चीज़ें खरीदने के लिए कहाँ गए थे बच्चों, कहाँ गए थे, चौक गए थे। यहाँ पर चौक है ना, ये उसका उत्तर होगा। अब पूर्ण रूप से उत्तर को देना है और वहाँ पर इसी प्रकार का अभ्यास भी करना है। ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಸೊ ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಲೇಖಕರು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದರು, ಕहाँ गए थे ಅಂತಿದೆ। ಸೊ ಲೇಖಕರು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಚೌಕ್ಗೆ, ಮುಖ್ಯ ಬಾಜಾರ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದರು। ಸೊ ಇಲ್ಲಿ ಅದು ಇದರ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಇದೆ, ಚೌಕ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। ಓಕೆ, ಹಾಗಾದರೆ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳು ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ। ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ನೋಡಿ, लेखक को क्या नज़र आया। अच्छा, आपको उत्तर देना है कि लेखक को क्या नज़र आया। सो लेखकरನಲ್ಲಿ ಏನು ನೋಡಿದ್ರು। यस, लेखक को क्या नज़र आया बच्चों, यहाँ पर उत्तर है लेखक को एक दुकान में, यहाँ पर है देखो बच्चों, लेखक को एक दुकान में बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नज़र आया। ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದ್ದ ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣಿನ ಅಲಂಕೃತಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಲೇಖಕರಿಗೆ ಕಂಡು ಬಂದವು। प्रश्न 3 है बच्चों, लेखक का जी क्यों ललचा उठा। सो लेखक का जी क्यों ललचा उठा ಅಂತಿದೆ, ಅಂದರೆ ಲೇಖಕರು ಯಾಕೆ ಒಂದು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತೊನ್ನಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸೂರೆಗೊಂಡ್ರು ಅಂತ ಇದೆ। क्योंकि वही है उसका आंसर, क्योंकि एक दुकान में क्या थे कि बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नज़र आ गया, इसके कारण लेखक का जी ललचा उठा। ಇದನ್ನೇ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ಅಂದರೆ एक दुकान में बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नज़र आया और इस कारण लेखक का जी क्या हुआ कि ललचा उठा। नेक्स्ट ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ಅಂತ। अगला प्रश्न बच्चों, टोमेटो किसका आवश्यक अंग बन गया है। टोमेटो किसका आवश्यक अंग बन गया बच्चों, आप सभी को पता है कि टोमेटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। और अगला ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇನಿದೆ ಅಂದರೆ ಟೊಮೆಟೊ ಯಾವುದರ ಒಂದು ಅವಶ್ಯಕ ಅಂಗವಾಗಿದೆ, ಟೊಮೆಟೊ ನಮ್ಮ ಭೋಜನ ಅವಶ್ಯಕ ಅಂಗವಾಗಿದೆ। प्रश्न 5 है बच्चों, स्वाद में आम किससे बढ़कर नहीं है। ಸ್ವಾದದಲ್ಲಿ ಸೊ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಯಾವುದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಕಿಸ್ಸೆ ಬಡ್ಕರ್ नहीं है, ಆಮ್ से भी ಅಂದರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಕ್ಕಿಂತ ಅದು ಹೆಚ್ಚಿಲ್ಲ ಸ್ವಾದದಲ್ಲಿ, ರುಚಿಯಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। अगला प्रश्न है बच्चों, रोज़ एक सेब खाने से किनकी ज़रूरत नहीं होगी। ಇದು ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಡೆಯ ಪ್ರಶ್ನೆ। ಸೊ ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ಸೇಬುವನ್ನು ತಿನ್ನೋದ್ರಿಂದ ಯಾರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಸೊ उसका आंसर है कि बच्चों डॉक्टरों की ज़रूरत नहीं होगी। ಸೊ ಇಷ್ಟು 6 ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದವು। ಒಂದನೇದು ಚೌಕಿದೆ, ಓಕೆ, ಒಂದನೇ ಪ್ರಶ್ನೆದು ಚೌಕಿದೆ, ಎರಡನೇದು बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए देखकर, ಮೂರನೇದು ಅದೇ ಇದೆ एक दुकान में बहुत अच्छे रंगदार सेब सजे हुए देखकर लेखक का जी ललचा उठा, ನಾಲ್ಕನೇದು ಭೋಜನ್ ಇದೆ, ಐದನೇದು ಆಮ್ ಇದೆ, ಆರನೇದು ಡಾಕ್ಟರೋಂಕಿ ಇದೆ। ಸೊ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇದ್ದು ಮಕ್ಕಳೇ। ಇನ್ನು ನೋಡೋಣ 2-3 ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ಅಂತ। बच्चों यहाँ पर है, फर्स्ट है 2-3 वाक्यों में उत्तर लिखना है। आजकल शिक्षित समाज में किनके बारे में विचार किया जाता है। सो आजकल जो शिक्षित समाज है ना बच्चों, जो शिक्षित समाज में किनके बारे में विचार किया जाता है। यस, आपको मैं यहाँ पर दिखाई दिया इमेज। आजकल जो शिक्षित समाज में बच्चों किनके बारे में विचार किया जाता है, प्रोटीन और विटामिन के बारे में। जो प्रोटीन और विटामिन है ना, ये प्रोटीन और विटामिन के बारे में आजकल शिक्षित समाज में चर्चा की जाती है। ये इम्पोर्टेंट है बच्चों। और आज देखेंगे कि दूसरा प्रश्न क्या है। और दूसरा प्रश्न है बच्चों, मुश्किल होता है, दुकानदार ने लेखक से क्या कहा। प्रश्न था कि दुकानदार ने लेखक से क्या कहा, यानी दुकानदार जब भी लेखक आते हैं खरीदारी सेव करने के लिए, तब दुकानदार ने लेखक से क्या कहते हैं। ये तो बढ़िया है, क्या कहते हैं बच्चों, हाँ बाबूजी है ना, वही है। देखो देखो बच्चों यहाँ पर है, थोड़ा शॉर्ट करता हूँ आपको पता चलेगा। दुकानदार ने लेखक से कहा कि बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए खास कश्मीर के, आप ले जाए, खाकर तबीयत खुश हो जाएगी। ये उसका उत्तर है 2-3 वाक्य में प्रश्न का। अगला जो प्रश्न है बच्चों, दुकानदार ने अपने नौकर से क्या कहा। दुकानदार ने अपने नौकर से क्या कहता है, दुकानदार ने लेखक को कहा और दुकानदार ने अपने नौकर से कहता है कि बच्चों क्या कहता है। यस,
तराजू उठाता है और अपने नौकर से कहता है कि सुनो आधा सेर कश्मीरी सेब निकलना चुन कर लाना। सुनो आधा सेर कश्मीरी सेब लाना चुन कर लाना, ये उसका उत्तर है बच्चों। सुनो आधा सेर कश्मीरी सेब निकल लाना चुन कर लाना। ये यहाँ तक प्रश्न थे। और लास्ट बच्चों बहुत ही इंपॉर्टेंट प्रश्न है कि सेब की हालत के बारे में लिखिए। सेब की हालत के बारे में लिखना था। देखेंगे सेब की हालत के बारे में क्या क्या है। मैं आपको इमेज भी दिखवाया था लास्ट के वीडियो में। जो पहला सेब है कि सड़ा हुआ था, 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। सड़ा हुआ था, 1 रुपये का आकार का छिलका गल गया था। और दूसरा सेब आधा सड़ा हुआ था। और तीसरा सेब सड़ा तो न था लेकिन बिल्कुल पिचक गया था। और चौथा सेब बेदाग था, उसमें काला एक सुराख था। यहाँ से विषय को आपको क्या करना है कि छाटना है। यहाँ पर से छाट करके मुद्दों को इम्पोर्टेंट मुद्दों को आपको लिखना है। ये थे बच्चों 2-3 वाक्यों के प्रश्न में उत्तर लिखने के लिए। अब चलेंगे अगले एक्सरसाइज पर। अगले एक्सरसाइज है बच्चों जोड़कर लिखने के लिए है और यहाँ पर जोड़ी लगाने के लिए दे। बहुत अच्छा से प्रश्न है बच्चों ये। सो वंदिशी बरेरी अंत दे। सो पहला प्रश्न है बच्चों, सेब को रुमाल में बांधकर क्या कर दिया? आंसर है मुझे दे दिया। फल खाने का समय तो आंसर है प्रातःकाल है। एक सेब भी खाने लायक नहीं है और व्यापारियों की साख बनी हुई थी। ये तो जोड़ी लगाने के लिए प्रश्न है। देखो बच्चों मैं आपको बता रहा हूँ कि इसका एक्सरसाइज 4 है ना, एक्सरसाइज 4। ये जो एक्सरसाइज 4 है ना बच्चों क्या है, इसमें विलोम शब्द है और इन विलोम शब्दों के बारे में आपको देखना है कि सेकेंड पार्ट में देखना है। जो मेरा सेकेंड पार्ट है, सेकेंड पार्ट में आपको विलोम शब्द के बारे में मैं आपको दिया हूँ। और जैसे आगे जो एक्सरसाइज है, एक्सरसाइज 5 अनुरूपता है, 5 है, एक्सरसाइज 5 अनुरूपता है और एक्सरसाइज 6 वचन है। इन दोनों को आपको देखना है कि मेरे थर्ड पार्ट वीडियो में देखना है। उन थर्ड पार्ट वीडियो में मैं आपको अच्छी तरह से वहाँ पर समझाने के लिए प्रयास किया हूँ। अब आगे देखेंगे बच्चों इसमें क्या है। प्रत्येक शब्द के अंतिम अक्षर से एक शब्द बनाए। यहाँ पर एक शब्द है जो प्रत्येक अंतिम अक्षर है ना, प्रत्येक अंतिम अक्षर से आपको अगला और एक नया अक्षर बनाना है। यानी यहाँ पर उदाहरण दिया है, ये बच्चों सेब है, सेब को ब है, ब तो अंतिम वर्ण है और ब से प्रारंभ हो गया बंदर। और र है, र से प्रारंभ हो गया रंग। और ग है, ग से प्रारंभ हो गया गरम। और उसी प्रकार बच्चों दुकान है और दुकान से होता है कि नरम। और म से होता है मकान और न से होता है नर और र से होता है रथ। और दूसरा बच्चा है बाजार है और बाजार में र से होता है रक और ख से होता है खत और त से होता है तट और ट से होता है टमाटर। तीसरा बच्चों रुमाल है, ल से होता है लकीर और र से होता है रज और रज से होता है जन और जन से होता है नमन। अंतिम शब्द है बच्चों लेखक है और लेखक में क से होता है कलम और म से होता है मगर और र से होता है रक्म और म से होता है मन। ये पूरी तरह से अंतिम वर्णों से आपको नए शब्दों को बनाना था। शायद आप सभी को समझ में आया होगा। और चलेंगे लास्ट है बच्चों। लास्ट इसमें यही है कि बच्चों जो आपको इम्पोर्टेंट जो वाक्य है उन्हीं वाक्यों को आपको क्या करना है कि क्रमबद्ध में लगाना है। यानी क्रमबद्ध लगाने से आपको पूरी तरह से उत्तर देने के लिए सक्षम होंगे। इसमें देखो बच्चों जो पहला है ना, गाजर गरीबों भी पहले पेट भरने की चीज़ थी है। और इसको जो करना है कि क्रमबद्ध वाक्य कहाँ पर है। देखो बच्चों यहाँ पर है, देखो क्रमबद्ध वाक्य यहाँ पर है कि गाजर पहले भी गरीबों की पेट भरने की चीज़ थी। जो गाजर है ना, वो गाजर भी पहले गरीबों की पेट भरने की चीज़ थी। ये तो पहला उत्तर है बच्चों। और जो पहले दूसरा प्रश्न है बच्चों, ये है अब चीज़ नहीं है केवल स्वाद की है। अब चीज़ नहीं ही केवल स्वाद की, अब चीज़ नहीं है केवल स्वाद की है। लेकिन इसका उत्तर है बच्चों, ये उसका उत्तर होगा कि क्या होगा, अब वह स्वाद की चीज़ नहीं है। अब वह यहाँ पर है बच्चों, अब वह कहाँ गया, यस, अब वह स्वाद की चीज़ नहीं है। अब वह स्वाद की चीज़ नहीं है, ये उसका उत्तर है बच्चों। और आगे है प्रश्न 3 है बच्चों, एक सेब भी खाने लायक नहीं होता है, उसका उत्तर एक सेब भी खाने लायक नहीं। और चौथा है बच्चों, मालूम हुई घर आकर अपनी भूल है और उसका उत्तर होगा कि घर आकर अपनी भूल मालूम हुई, घर आकर अपनी भूल मालूम हुई। और यहाँ पर है बच्चों, घर आकर अपनी भूल मालूम हुई। ये तो पूरी तरह से थे बच्चों। अब आपको इम्पोर्टेंट है कि लास्ट ईयर क्लासेस में, लास्ट ईयर प्रीवियस एग्जामिनेशन में कौन कौन से प्रश्न थे।
और देखेंगे बहुत मोस्ट इंपॉर्टेंट है, आपको ध्यान से सुन लेना है। लास्ट ईयर एग्जामिनेशन में कौन कौन से प्रश्न थे बच्चों। मैं आपको यहाँ पर बताता हूँ कि फर्स्ट वन अप्रैल 2019 के लेता हूँ क्वेश्चन पेपर, और अप्रैल 2019 में प्रश्न पूछा गया है बच्चों। ये प्रश्न पूछा गया है, लेखक का जी क्यों ललचा उठा। वहाँ पर आपको दिया गया था कि प्रेमचंद जी का जी क्यों ललचा उठा। 1 अंक के लिए प्रश्न है, 1 मार्क के लिए। ये अप्रैल 2019 में पूछा गया था। और जैसे प्रश्न का उत्तर है कि एक दुकान में बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए देखकर लेखक का जी ललचा उठा। ये प्रश्न मोस्ट इंपॉर्टेंट है, लेखक का जी क्यों ललचा उठा। उसी प्रकार बच्चों अप्रैल 2019 में पूछा गया था कि प्रेमचंद जी खरीदारी के बारे में क्या चेतावनी दी है। देखो प्रश्न दोबारा मैं आपको रिपीट कर रहा हूँ, प्रेमचंद जी खरीदारी के बारे में क्या चेतावनी दी है। देखो बच्चों, प्रेमचंद जी ने खरीदारी के बारे में क्या चेतावनी दी है, आप सभी को भी पता है कि क्या पता है। अगर हम आंखें बंद कर खरीदारी न करने से हमें भी कश्मीरी सेब ही मिलेगा। और इससे आपको लिखना है कि बच्चों आशय में से खरीदारी करते समय सावधानी का बरतना चाहिए। खरीदारी करते समय हम क्या करना है कि सावधानी बरतना चाहिए, नहीं तो आंखें बंद कर खरीदी कार्य करने से हमें भी कश्मीरी सेब ही मिलेगा लेखक के जैसे। ये 2 प्रश्न थे अप्रैल 2019 पर बच्चों। अब देखेंगे बच्चों, अप्रैल 2019 हो गया। अब देखेंगे अप्रैल होने के बाद आएगा कि जून में सप्लीमेंट रहेगा। और वहाँ पर जून सप्लीमेंट्री में एक प्रश्न पूछा गया था कि बच्चों, यहाँ पर प्रश्न है लेखक चीज़ें खरीदने कहाँ गए थे, लेकिन वह प्रश्न पूछा था कि प्रेमचंद जी चौक में क्यों गए थे। प्रश्न था प्रेमचंद जी चौक में क्यों गए थे। ये था कि जून 2019 में 1 मार्क के लिए प्रश्न पूछा था, लेखक चौक में क्यों गए थे। आपको उत्तर लिखने की 2-4 आवश्यक चीज़ें खरीदने के लिए लेखक चौक गए थे। 2-4 आवश्यक चीज़ें खरीदने के लेखक चौक गए थे। और दोबारा बच्चों एक है जून 2019 पर भी एक प्रश्न पूछा गया था 2 अंक के लिए, 2 मार्क के लिए। वो प्रश्न है, रोज़ एक सेब खाने से क्या लाभ है। रोज़ एक सेब खाने से क्या लाभ है। उसका उत्तर है बच्चों, रोज़ एक सेब खाने से हमें डॉक्टरों की ज़रूरत नहीं होती है। रोज़ एक सेब खाने से हमें डॉक्टरों की ज़रूरत न होती है। और जैसे ही सेब में बहुत कुछ विटामिन की मात्रा है। इस पर आप 2-3 वाक्यों में भी आसान से उत्तर लिख सकते हैं। ये थे बच्चों प्रश्न अप्रैल 2019 और जून 2019 पर। और इस बार आने वाले एक प्रश्न मुझे शंका लग रहा है कि सेब की हालत, ये जो सेब की हालत है ना बच्चों, ये प्रश्न इस बार आएगा। आप उसे ध्यान कर रखना है कि मैं इसलिए यहाँ पर आपको नोट करता हूँ कि ये जो क्वेश्चन है मोस्ट लाइकली क्वेश्चन सेब की हालत के बारे में आपको है। आपकी पढ़ाई अच्छी करना है। आपको वीडियो अच्छा लगा तो लाइक करना है, फ्रेंड्स को शेयर करना है और पढ़ाई अच्छे करिए। इन वीडियो को देखने से 100% सक्सेस मिलेगा। अगले मिलेंगे जल्द ही अगले वीडियो में। सो तब तक मेरे साथ जुड़े रहने के लिए धन्यवाद मित्रों। सो ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ತುಂಬ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಸಿಗೋಣ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ।